उसके बारे में नहीं पूछूंगा। जब पहला विकेट गिरा था विश्वनाथ यादव का, तब आपके मन में क्या चल रहा था? विश्वनाथ आउट होने के बाद मेरे को कैसा बोला कि रुक के तू खेल, तू खड़ा रहेगा तो कुछ स्कोर 50 के ऊपर जा सकता है, तो मैंने वही काम किया। बिलकुल आपको भी शुक्रिया होगा। जाऊया मॅचच्या दिशेने. हे होते आसिफ जे पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. भारत राऊत जॉईन होतील आणि त्याच्यासोबत असतील झहीरभाई. ओ टू कॉम्बॉक्स भारत राऊत. थँक्यू तुकारामजी. वेलकम बॅक. एनसीसी चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुडले त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. महत्त्वपूर्ण मॅच ही देखील आहे. 4-4-4-1 अचोले वर्सेस नितीन स्पोर्ट्स अर्णारा. नाणेफेकीचा कौल झाला. नितीन स्पोर्ट्स अर्णारा या टीमनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतला गेलेला आहे. दुपारची वेळ झाली मित्रांनो, कारण नेहमी म्हटलं जातं क्रिकेट हे आपण 3 फॉर्मॅटमध्ये नेहमी पाहतोय. सकाळचं फॉर्मॅट थोडंसं वेगळं असतं, थोडंसं दमट वातावरण असतं, ड्यू फॅक्टर थोडाफार असतो सकाळच्या वातावरणामध्ये. आणि दुपारचं क्रिकेट जे आपण पाहिलं ते नेहमी आपण गरमागरम क्रिकेट पाहिलं आहे. विकेट देखील टणक झाले असेल यावेळेस, त्यामुळे ही देखील मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल नक्कीच. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू यावेळेस स्टेअर केलाय. फक्त दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं होतं चेंडूला, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. काही नियम आहेत ते जर जाणून घ्या, लक्षात ठेवा. गोंधळ खेळण्या अगोदर यावेळेस अगदी समोरचा चेंडू उडवलाय. वाईड इज लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं, मात्र काय घडलंय त्या ठिकाणी. यस, चेक केलं जाईल. थर्ड अंपायर रेफर केला जातोय इनफिल्ड अंपायर कडून. ही बाउंड्री लाईन टच झाले आहे की नाही या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. मात्र काय एफर्ट लावलं गेलं, अप्रतिम एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलंय. मात्र तो कॅच, तो चेंडू हातावर पडल्यानंतर काय ती बाउंड्री लाईन टच झाले आहे की नाही हे नक्कीच पाहायला मिळेल. पाहू शकाल यावेळेस चेंडू अगदी त्या फिल्डरच्या हातामध्ये, आणि त्यानंतर मात्र ते बॉडी बॅलन्स जे आहे ते बॉडी बॅलन्स तुम्ही पाहू शकाल. पहा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून एक सगळी क्षणचित्र या ठिकाणी स्पष्टपणे दाखवली जात आहेत. म्हणायचं गेलं तर दूध का दूध और पाणी का पाणी, अशा प्रकारची आपल्याला क्लॅरिटी या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते. बघा कशा प्रकारे या चेंडूला फीड केलं गेलं. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू गॅदर केला गेला. त्यानंतर मात्र आपला बॉडी बॅलन्स कुठेतरी आहे तो मात्र सांभाळता आला नाही फिल्डरला. 6 धावा, षटकार. मोठा फटका खेळला गेलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. आणखीन एक यावेळेस जोरकस फटका आहे. मागे फिल्डर आहे, मात्र त्या फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. एक षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार. 4. शुक्रिया दीजिए. फिर से आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी, देखिए आप रिप्ले ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड पर मोड़ दिया खिलाड़ी. वन बाउंस गेंद को क्लिक करने के मगर उनके सर को मस्तक को सलाम देती हुई गेंद और सीमा रेखा के बाद 4 रन के लिए इसको जा पाता हुआ टीम 4-1 अश्वले टीम का सीधा 10 रनों पर. एक बेहतरीन शुरुआत है. भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप? जहीर, इथे मात्र या नारंगी मैदानाचा आउटफील्डचा अंदाज घेता तुम्हाला आला पाहिजे. शॉर्ट बॉल, आणि ह्या शॉर्ट बॉल देखील सरळ उडवून दिले. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय दमदार षटकार. शुक्रिया दीजिए. देखिए आप रिप्ले ऑफ स्टंप पर गेंद थी, गुड लाइन से उछाल ली थी और क्या बेहतरीन लाजवाब 6 आता हुआ. गेंद सीधा इसको लेकर बाउंड्री लाइन के बाद 6 रन, इसको जाकर बोलता हुआ 16 रनों पर टीम 4-1 अश्वले टीम का एक लाजवाब शुरुआत है संजू के द्वारा. गेंदबाज थोड़े महंगे साबित होते हुए थोड़ी चर्चा हो रही है भरत जी, मगर कहते हैं ना चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. मगर क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ संजू के द्वारा. जहीर, नाव आहे संजू. सुरुवातीचा आपण शब्द पहिला सन, सूर्य, आणि अगदी सूर्य डोक्यावर आहे. गरमागरम वातावरण आहे आणि गरमागरम बॅटिंग या ठिकाणी संजूच्या बॅटमधून पाहायला मिळते. 4 चेंडू 16 धावा आणि काय तो पुलचा फटका खेळला गेला. शॉर्ट बॉल अगदी
ऑफ स्टंप सोडून जाणार तो चेंडू होता, मात्र तो ऑफचा चेंडू ऑनला टर्न केला. अगदी नटराज मुद्रेमध्ये तो स्ट्रोक खेळला गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत षटकार. सही कवर सजी. नॉक स्ट्राइक पर प्रशांत को आप देख रहे हैं संजू, वहां पर फील्डिंग की सजावट डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी, डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी. थोडंस थांबवतोय जहीर थांबवतोय. तिवरी टीमचे कॅप्टन, आपण प्लीज जायचं नाहीये, संपर्क साधा आयोजकांसोबत. तिवरी टीमचे कर्णधार, आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. सही का अगली गेंद संजू के लिए आती हुई. लो फुल टॉस ही फेंक दिया है उस साइड पर, गेंद जाएगी सीमा के बाहर. ये लाजवाब सिक्सर. कम ऑन डीजे. सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची क्रिकेट आहे दिल की प्राण. रिप्लाय आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळला गेला. फ्लाईट सिक्स तर आपण पाहिली, मात्र बघा कशा प्रकारे अगदी तो गुडगा वाकवला होता आणि पॉपिंग क्रिकच्या आतमधून हा स्लॉक स्लिपचा फटका. आणि हा स्लॉक स्लिप मी तर म्हणेल एक फ्लायटेड सिक्स मात्र देऊन गेला. क्लासिकल स्ट्रोक अप्रतिम. वारंवार तुम्ही पाहू शकाल अगदी पॉपिंग क्रिकच्या आतमध्ये मागच्या पायाचा गुडगा अगदी वाकवला होता, खेळपट्टीवर तो टच केला होता. त्यानंतर पूर्ण बॉडी बॅलन्स आपण जे पाहिलं ते पुढच्या पायावर दिलं. सॉफ्ट हँड खेळला गेला. मिड ऑफ रिजनमध्ये फिल्डर आहे. काय चेंडू टाकला गेला, फुलर लेनचा चेंडू आणि इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळायचा होता, मात्र एक चांगलं शतरक्षण. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जहीर पॉवरफुल बॅटिंग व्हायला हवी आणि ती पॉवरफुल बॅटिंग झाली आहे या ठिकाणी आपण पाहतोय संजूकडून. कम ऑन डीजे. क्या बेहतरीन ये इजाज. क्रिकेट आमची आणबान शान. खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान. खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. संजू ऑन फायर. पाहू शकाल कशा प्रकारे संजूने बॅटिंग केली. अफलातून स्ट्रोक खेळले, एक षटकार. त्यानंतर हा चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र हा पुलचा फटका. त्यानंतर हा फ्लायटेड सिक्सर. कशा प्रकारे आपण संजू ऑन फायर. धडाकेदार फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली संजूंची. अफलातून स्ट्रोक, 3 षटकार, 1 चौकार, तब्बल धावा आपण फलकावर पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्या म्हणजेच 22 धावा. सही का सर जी. क्या बेहतरीन शुरुआत संजू ने दिलाई अपनी टीम के लिए. अब प्रताप बोहित साहेब, आपण कुठे असतील तर आमच्या आयोजकांना तुम्ही भेटावं अशी तुम्हाला विनंती. एक सन्मान चिन्ह आपल्याला द्यायचं आहे, लक्षात ठेवा. तिवरी टीम कॅप्टन, तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. बेहतरीन गेंदी, छप्पा गिरने के बाद स्विंग एंड मिस. सीधी विकेट कीपर के दस्तानों में अनिल घर के हाथों में आती हुई गेंद. एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं दोनों टीमों के द्वारा. एक तरफ निस्पोडा बात की जाए तो घसपोडा, और एक तरफ बात की जाए तो इस मैदान पर टीबर 4 छोले के बीच ये मुकाबला आप के दिन का ये तीसरा मुकाबला खेला जाता हुआ. पहली ओवर में थोड़े से महंगे साबित हुए गेंदबाज अब गेंदबाजी पर है सुजीत, और सुजीत करना चाहते थे. बैट और गेंद का संबंध नहीं. अब स्ट्राइक पर दोनों बल्लेबाजों को एक साझेदारी दिखानी होगी. प्रशांत स्ट्राइक पर है, लगातार 2 गेंदे बिंदी आती हुई. सुजीत बेहतरीन गेंदबाजी का जलवा भी कर रहे हैं. सर जी क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच. आणि जहीर ज्यावेळेस प्रशांत जे आमच्या संवित होते, तुकारामजी ज्यावेळेस संवित आमच्या होते, त्यावेळेस देखील आम्ही ही चर्चा केली होती की आपण हा जो महासंग्राम क्रिकेटचा खेळत आहोत, NCC चषक 2025, हा दोन्ही एंडनं खेळत आहोत. सबमरीन डिलेव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय. दोन्ही एंड जर आपण रेफर केला या ठिकाणी, यस बॉलरनं रेफर केला, थर्ड अंपायर रेफर केला की हा चेंडू वाईट आहे की नाही तो चेक करायचा आहे. नक्कीच तो चेक केला जाईल. तूच आहेस थर्ड अंपायर, योग्य तो निर्णय दिला जाईल. कारण आम्ही ज्यावेळेस ती चर्चा केली होती की दोन्ही एंडनं खेळायचं आहे, त्याच्यामुळे कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट प्रत्येक टीमला खेळावं लागणार आहे जहीर. त्यानंतर मी तर म्हणेल की प्रत्येक टीममध्ये एखादं कॉम्बिनेशन असायला हवं, लेफ्ट हँड राईटचं कुठेतरी एक कॉम्बिनेशन व्हायला हवं. चला थर्ड अंपायर रेफर केला, प्लीज आयोजकांना विनंती करतोय एकानं वर या, प्लीज जरा चेक करा. इनफिल्ड अंपायर व्हाईट बॉल आहे.
मात्र गोलंदाजांना तो रिव्ह्यू घेतला या ठिकाणी आणि प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा बॅटिंग आणि बॉलिंगसाठी. एकदा काय रिव्ह्यू तुमचा सक्सेस झाला तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता, मात्र अनसक्सेस झाला तर त्या ठिकाणी तुमचा तो पहिला रिव्ह्यू संपला जाईल. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 7 चेंडू 22 धावा, काय अफलातून बॅटिंग संजू यांची आपण पाहिली. 23 धावा फलकावर 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 जहीर या संपूर्ण पंचकृषीमधील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं जायचं. प्रत्येकाचं स्वप्न आहे, प्रत्येक खेळाडूसोबत तू चर्चा केली तर प्रत्येक खेळाडूकडून तोच एक शब्द तुझ्यापर्यंत पोहोचता जाईल की आमचं स्वप्न आहे की आम्हाला NCC चषक जिंकायचं आहे. सही चेक कहा केलं जात आहे सही। त्या ठिकाणी. आपने सही जिक्र किया, इस मैदान पर हर टीम इरादे लेकर आई है कि इस NCC ट्रॉफी 2025 का 26वां साल आप देखने जा रहे हैं और वाकई में हर टीम ने कहा है कि इस मैदान पर खेलने का अवसर हम बाहर देख रहे हैं. निर्णय हमारे पास बैटिंग है और थोड़ी देर में हमारे अंपायर तक हम पहुंचा देंगे मैदान के अंदर. एक बड़ा मुकाबला चलता हुआ एक तरफ हम देखने जा रहे हैं तो टेबल फोर बना छोले और बना स्पोर्ट और के बीच ये मुकाबला है. तीसरा मुकाबला DBN लाइव पे तमाम दर्शक हमें दोपहर के क्षेत्र में सुन रहे देख रहे, वो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है क्योंकि एक बड़ी योग्यता इस मैदान पर खेली जाती हुई NCC ट्रॉफी नारंगी नारंगी की जानी से ये टूर्नामेंट का 26वां साल NCC ट्रॉफी 2025 आप देख रहे हैं. थर्ड अंपायर का निर्णय पहा रिप्ले पाहू शकाल, जो थर्ड अंपायर रेफर केला होता आणि यस या ठिकाणी इनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तो योग्य आहे, वाईट बॉल. तुम्ही होता रिव्ह्यू जो तुमचा होता तो एक रिव्ह्यू मात्र गमावलाय, लक्ष ठेवा. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं टू माइंडमध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अगोदर सफळ झाले होते, शॉर्ट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये बॅटर होते, त्यानंतर चेंडू आतमध्ये आला, कट झाला, त्यानंतर फक्त या चेंडूला डिफेन्स करण्याचं काम जहीर त्या ठिकाणी केलं गेलं. चांगला चेंडू. सही कहा, सुजीत एक बेहतरीन गेंदबाजी करे मगर प्रशांत वहां पर क्या विचारमान बल्लेबाजी कर रहे हैं. पहले कदमों का इस्तेमाल कर आगे खेलने चाहते थे मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध नहीं कर पा रहे हैं. गेंद लगातार डॉट आ रही है. सुजीत की गेंदबाजी का बेहतरीन गेंदबाजी. ऑफ स्टंप पर गेंद ऑन साइड मोड़ दिया, गैप में गेंद जा रही लॉन्ग से खिलाड़ी जब तक मैं वाडिश लॉन्ग पर आते जब तक गेंद को फील किया जाता एक रन जरूर मिल जाएगा. अब प्रशांत का खाता खुलता हुआ टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई इस मैदान पर 24 रनों पर. सरजी कहा ना तो इस मैदान पर 6 ओवर का मुकाबला है क्योंकि आप देख रहे तो नारंगी के खाड़ी एंड से जब गेंदबाजी होगी तो वो हवा के एंड आपको बल्लेबाजी के जलवे बिगड़ने हैं. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच दोन्ही एंड खूप महत्त्वपूर्ण आहेत जहीर. एक तर नारंगी खाडी एंड जो आहे तो एंड ज्याप्रमाणे आमचे साथी समालोचक तुकारामजी मांगेला सरांनी म्हटलं की तिथून मात्र गोलंदाजांना हा एक चांगला एंड आहे. इथून तर त्याचा पेस त्यानंतर प्लस हा हवेचा वेग, ह्या दोन्ही गोष्टी. यावेळेस स्विच इटचा फटका, कॅप मधून चेंडू मात्र फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. होते धमाल ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. रिप्ले पाहू शकाल आपण एक अशा प्रकारे स्विच इटचा फटका खेळला गेला. अगदी जवळपास ऑस्ट्रॉमच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता आणि व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट आणि जो गॅप निवडला गेला तो योग्य, चौकार. 4 धावा संख्या झाली आहे ती 28. सही कहा सरजी आपने भरत और सरजी. और एक बेहतरीन बल्लेबाजी देखिए सुजीत के द्वारा क्या एंड बदला गया, उसके बाद प्रकाश उस गेंद को और स्विच के साथ गेंद को ठरमान बालेने के बाद फिर आप सफल हुए. फाइन के ऊपर से खेल दिया, गेंद जारी, आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी गेंद का पीछा करे जब तक गेंद को फील किया गया, दूसरे की मांग और दूसरा रन भी पूरा होता हुआ इसको जाकर पहुंचा हुआ 30-30. टेबल 4 बना छोले टीम का. 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. पहली ओवर में 22, इस ओवर में 8 रन बने मगर क्या बल्लेबाजी के जलवे होते हुए कमांडीज है. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची शुक्रिया ताकद. देखिए भरत सर जी बात की जाए तो स्कोर 90 बता रहे हैं. उसके बाद अगर 10 के रन रेट से बल्लेबाजी हो तो 94 और 18 के रन रेट से बल्लेबाजी हो तो 102 रन बताए जा रहे हैं. मगर इसी बल्लेबाजी चलती रही तो इस मैदान पर हमें क्या 102 रन देखने को मिल जाएंगे? क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीर, कारण ज्या प्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे, कारण करंट रन रेट आपण 15चा पाहतोय आणि त्या करंट रन रेटनं जर खेळत राहिला तर प्रोजेक्टर स्कोर म्हणजे जवळजवळ 90 धावा 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. त्यानंतर 16चा रन रेट आपण पाहिला तर 94 आणि 18च्या रन रेटनं खेळत राहिला तर 102, ज्याप्रमाणे तो उल्लेख केलास. मात्र क्रिकेट आहे,
काही सांगू शकणार नाही आहेत, मात्र कुठलीही धावसंख्या सोपी किंवा मी म्हणेल अवघड देखील नसते. त्याच्यामुळे काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. मात्र आपण नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहिला. हवेच्या दिशेने खेळताना मात्र एक आक्रमकपणा आपण जो पाहिला संजू यांचा, आणि त्यांना हवेच्या विरुद्ध दिशेने खेळताना म्हणजे नारंगी खाडी एंडच्या दिशेतून मात्र गोलंदाजी सुरू असताना तिथून मात्र कुठेतरी एक मी म्हणेन तंत्रशुद्ध फटके आपण संजूच्या बॅटमधून पाहिले. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट आपण संजूच्या बॅटमधून पाहिलं. धावा झाल्या त्या म्हणजे 30 धावा या फलकावर. 30 ओवर की शुरुआत. ऑफ स्टंप के बाहर गेंद, दोनों हाथ खुल जाएंगे. अंपायर के व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 31 रनों पर जाती हुई 4-1 अच्छोली टीम की. टॉस गंवाया था नितिन 11 अना टीम ने टॉस जीता और साहब का सीधा हम गेंदबाजी करेंगे. बल्लेबाजी का जलवा होता हुआ इस मैदान पर. प्रसाद स्ट्राइक पर है. अगली गेंद के तैयार. शॉट गेंद आउटसाइड खेलना. बैट का टेल लगा. गेंद थर्ड मैन पर ट्रैवल होती हुई और फिर फास्ट गेंद निकल जाएगी क्या रोक जाएगी. एक लाजवाब एफर्ट मगर गेंद सीमा के बाद 4 रन. कमान डीजे. शुक्रिया डीजे, थैंक यू. देखिए आप रिप्ले अंपायर देख सकते हैं. शॉट गेंद आउटसाइड खेला जाता है. बैट का टो लगा और गेंद विकेट कीपर के सर के ऊपर से थर्ड मैन बाउंड्री के करीब जा रही थी. खिलाड़ी ने जरूर जोर लगाया था मगर वो नाकाम होते हुए फाइनली के खिलाड़ी इनको अंदर धकलना था मगर गेंद हाथ पर लगकर फिर आउटसाइड पर खेला. मिस टाइम शॉट है. गेंद हवा में खिलाड़ी उपचार खेल गया और बल्लेबाज गॉन. पश्चिम की खेली को लगता हुआ विराम. गॉन. कमान लीजिए. खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान. खेळाडूंचा हा आहे हो मान. आहे हो मान. आमच्या एकीची ताकद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. प्रशांत या खेळाडूला मात्र शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केले गेलं. 7 चेंडू 5 धावा प्रशांतनं आपल्या टीमसाठी बनवल्या. एक महत्त्वपूर्ण विकेट आपण त्या ठिकाणी पाहिली. शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टो लागतोय. चेंडू बराच काळ हवेत आणि गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय सुंदर असा कॅच टिपला गेला. प्रथमेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. धावा झाल्यात 35. इथून ही जी विकेट जहीर इथून काय वापसी करण्याचा प्रयत्न केला जाईल कारण जी दणक्यात सुरुवात आपण पाहिली 4-4-4-1 अचोली या टीमची ही सुरुवात या ठिकाणी थांबवली जाईल का. कारण काय बॅटिंग सुरू आहे संजूची. संजू बाद झाला नाही. प्रशांत मात्र बाद झाला आहे. मात्र एक विकेट या ठिकाणी पडली गेली आहे आणि ती विकेट कदाचित एक होप्स देऊन जाईल. सही कहा सर जी आपने. देखिए मगर डीबीएल लाइव की तारीफ करनी होगी. जैसे वो बैटर ऊपर आ रहे थे नीचे, खिलाड़ी मैदान पर अंदर एंट्री करते हैं अनिल, तो वहाँ पर क्या बेहतरीन कैमरा वर्क हमें देखने को मिला डीबीएल लाइव का. ऐसा लग रहा है कि इंटरनेशनल वांकेडी स्टेडियम से ये मुकाबला हम कॉम्बॉक्स से हमारा समालोचन कर रहे हैं. ऐसा लग रहा है भरत सर जी आपको. नक्कीच. नारंगीच्या मैदानावर कॉमेंट्री करण्याचा आनंद हा वेगळा असतो जहीर. त्याच्यामुळेच इथे येताना खरोखरच असं वाटतं की एखाद्या आपण आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आपण जात आहोत आणि त्या एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममधून आपण कॉमेंट्री करतो की काय. हा आभास प्रत्येक कॉमेंटेटरला होतो. ज्याप्रमाणे अनेक खेळाडूंचं स्वप्न आहे की नारंगीच्या मैदानावर मला खेळायचं आहे, त्याप्रमाणे अनेक कॉमेंटेटरचं देखील स्वप्न आहे की मला नारंगी या ठिकाणी जाऊनची समालोचन करायचं आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून बॅकफुट पंच केला होता. पॉईंटचा फिल्डर स्ट्रगल करतोय. चेंडूला स्टॉप केलाय मात्र चेंडू अजूनही फील्ड झाला नाही आहे. चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. त्या 2 अंकितला आपण पाहतोय. एक नामांकित खेळाडू. दोन्ही फॉर्मॅट अंकितचे आपण पाहिले तर अंडरआर्म फॉर्मॅटमध्ये देखील एक चांगलं क्रिकेट आपण अंकितच्या बॅटमधून जहीर अनेकदा पाहिलंय. सही कहा सर जी. अगली गेंद अंकित के लिए फुल टॉस गेंद थी. गेंद को आउटसाइड पर मोड़ दिया. गेंद मिड विकेट पर जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ. फुल टॉस गेंद थी. उतना फायदा उठा नहीं पाए थे अंकित ने मगर गेंद सीधे मिड विकेट के क्षेत्र में 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ. 38 4-1 अच्छोली टीम का 1 विकेट के नुकसान पर अब सुजीत स्ट्राइकर. दुपारचं सत्र सुरू आहे जहीर आणि प्रत्येकाचे स्टार्टर जे वेगळे असेल. इथून 50 धावा 60 धावा या अपेक्षित असतील. शॉर्ट बॉल होता. वेळ पाहिली, वाट पाहिली चेंडू येण्यापर्यंत आणि चेंडू आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या चेंडूची वाट लावली. काय स्ट्रोक खेळ आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
रिप्ले पाहू शकाल जहीर बघा चेंडू येण्यापर्यंत ती वाट पाहिली त्या ठिकाणी अगदी तो शॉर्ट बॉल आणि बॉडीला पूर्णतः टर्न करून पूलच्या माध्यमातून त्या स्टोकला खेळलं गेलं. अगदी चेंडू निघून गेला लॉन्ग लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर. बिग हिट. सही कहा सर जी, बेहतरीन जो खराब गेंद थी उसका पूरा पूरा परीक्षा लेते हुए बल्लेबाज इसको जाकर पहुंचा हुआ 44-44. अब सुनिश्चित करना चाहते थे मगर हम पाने का ये ऑप्शन के बहुत बार है. वाइड बॉल का इशारा एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 45 रनों पर जाती हुई. पर सर जी ऐसी गेंदबाजी चलती रही तो सही में हमें इस मैदान पर 180-90 रन जरूर देखने को मिल जाएंगे. नक्कीच. मात्र मी त्यासाठी म्हटलं होतं जहीर की ती जी प्रशांत यांची जी विकेट पडली होती तिथून मात्र वापसी करणार का, हा मी नक्कीच एक उल्लेख केला होता. मात्र चांगला चेंडू, खरोखरच एक चांगला चेंडू हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट आणि 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 45 धावा. फुलर लेनचा चेंडू होता. दोन्ही पायाच्या मधून मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. गुड बॉलिंग, कौतुक असेल. तर कुठेतरी एक झुंजार खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 340च्या स्ट्राईक रेटनं तब्बल 10 चेंडूमध्ये 34 धावा या संजूनं बनवल्यात. तर ते कदाचित थोडंफार प्रेशर असेल, जी मानसिकता आपण त्या ठिकाणी पाहिली संजूची की मला ॲग्रेसिव्ह खेळायचं आहे, प्रत्येक चेंडू मला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा आहे. या प्रयत्नशील त्या खेळाडूला आपण खेळताना जहीर पाहतोय. तर ज्याप्रमाणे तो उल्लेख केलास की 60, 70, 80 नक्कीच ज्या वेगानं मी तर म्हणेल 4-4-1 आचोले हा संघ खेळत आहे त्या वेगानं 6व्या षटकापर्यंत खेळत राहील तर नक्कीच जहीर 80-90 धावा होऊ शकतील. मात्र तो वेग कुठेतरी कंट्रोलमध्ये आणावा लागेल. सही कहा भरसर जी, 15 के रन रेट से तो आप बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर देखने को मिलता हुआ. आने वाली 18 गेंदों की कहानी इस मैदान पर है. अब खाड़ी एंड से गेंदबाजी का जलवा कौन बिखरेगा इस मैदान पर. बल्लेबाजी की अंकित और सुजीत बेहतरीन बल्लेबाजी का जलवा बिखर रहा है. ये दोनों बैटर अगर रुक गए मैदान पर तो हमें नक्की इस मैदान पर 100 से 90 रन देखने को मिल जाएंगे भरसर जी. नक्कीच. मात्र विकेटच्या शोधात राहावं लागेल नितीन स्पोर्ट्स अर्नाला या टीमला, कारण या ठिकाणी कुठेतरी मी म्हटलं की धावसंख्येला आळा घालणं गरजेचं आहे. मात्र ज्याप्रमाणे शूट झालाय आणि एक प्रकारे मित्र म्हणेल 10 चेंडू 34 धावा 340चा स्ट्राईक रेट आपण मैदानाच्या आतमध्ये संजूचा जो पाहतोय तर या ठिकाणी त्या संजूला थांबवणं गरजेचं आहे. ती विकेट शोधावी लागेल. सही का भरसर जी, संजू को रुकाना होगा मगर अब स्ट्राइक पर चला, थोड़ी सी घाई करा मित्रांनो. प्लॅनिंग सुरू आहे, सचिन सुरू आहे. जहीर या ठिकाणी षटक क्रमांक 4 चौथ्या षटकासाठी यूज केलं जात आहे. त्या ठिकाणी सुजित या गोलंदाजाला. सही कहा सर जी, टीम के लिए चौथा और अपने लिए दूसरा ओवर लेकर खाड़ी एंड से आते हुए सुजीत अनिल घरदा अपनी फील्डिंग की सजावट करते हुए नजर आए. एक युवा खिलाड़ी को लेकर इस मैदान पर ये टीम अनिल स्पोर्ट अन्ना टीम उतरी है अपने इरादे को लेकर. और दोस्तों क्योंकि नहीं, अनिल ने जरूर तुकान सर जी से भी चर्चा की थी. इस मैदान पर एक लाजवाब टीम इस मैदान पर है. देखना होगा किसके पक्ष में ये मुकाबला ज़्यादा है. पहली इनिंग आप देख रहे हैं दोपहर के क्षेत्र का ये तीसरा मुकाबला आज के दिन का. आउट साइड पर खेला है अंकित ने, गेंद हवा में खिलाड़ी ने जम लगाई है मगर अपना काम और गेंद बॉलिंग के बाद ये आता हुआ एक लाजवाब 4 रन. रिप्ले पाहू शकाल. नक्कीच हा क्रॅकिंग स्ट्रोक होता. वेगवान चेंडू खेळला गेला होता आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं एक चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक तर तुम्हाला कॅच घ्यायचं असेल तर त्या पोझिशनवर तुम्हाला येणं गरजेचं आहे. चेंडू अडवण्याचा पद्धत जी वापरली गेली एका हातामध्ये तो चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज, चेंडू ऑफ साईडला, पॉईंटचा फिल्डर वेगाने येतोय. सिंगल या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 50 धावा या फलकावर लागल्या जात आहेत 4-4-4-1 आचोले या टीमच्या. सही कहा सर जी, अभी भी 16 गेंदों का खेल आना बाकी है. सुजीत गेंदबाजी पर है. क्या बेहतरीन दोनों बल्लेबाज इस मैदान पर एक साझेदारी, पहली विकेट गिरा उसके बाद भी साझेदारी इस मैदान पर जुड़ती हुई दोनों बैटर द्वारा. सुजीत की अगली गेंद और अच्छी गेंद थी, हल्का सा स्टंप पर खेला. गेंद पॉइंट रीजन पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. स्कोर जाकर पहुंचा हुआ 51. और सही से कहा ना भरसा जी किसी ने कि अच्छी गेंद का सम्मान, बुरी गेंद का अपमान करिए. ये दोनों बल्लेबाज वही समझ के बल्लेबाजी का जलवा बिगड़ते हुए नजर आ रहे हैं. हे कॅल्क्युलेट क्रिकेट आहे संजूचं. संजूच्या विषयी म्हणायचं गेलं तर कारण कुठेतरी बॅट आणि बॉलनंच क्रिकेट खेळलं जात नाही. जाईल डोक्यानं क्रिकेट खेळणं देखील गरजेचं आहे आणि ते डोक्याचं क्रिकेट आपण संजू याचं पाहतोय. कुठल्या एंडनं आपल्याला अटॅकिंग करायचं आहे आणि कुठल्या एंडनं सेफ खेळायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर डोक्यामध्ये फिट आहेत. त्या कारणाचं मात्र ज्यावेळेस आपला कॉमेंट्री स्टँड आहे तिथून मात्र बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळेस संजू येतोय त्यावेळेस मात्र एक डिफेन्सिंग आपण क्रिकेट त्याचं पाहिलंय, एक संतुलित क्रिकेट त्याचं आपण पाहिलंय.
सिंगल मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 52 धावा या आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय त्या ठिकाणी सुरू आहे. ते चौथं गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहे. नारंगी खाडी एंडच्या दिशेतून सुजीत गेंदबाजी पर है, आउट साइड पर स्विंग एंड मिस, डॉट बॉल आती हुई एक बेहतरीन गेंद वहां पर सुजीत द्वारा बल्लेबाज को आप बीट किया और गेंद विकेट कीपर की। और बात की जाए तो संदीप उस मैदान पर 12 गेंदों का सामना किया, 35 रन पर खेल रहे हैं, जिसमें एक लाजवाब 4 सिक्सर हमने देखे। भरसर जी क्या कहना चाहेंगे आप? जबरदस्त फटके, खरोखरच आक्रमकपणा आपण त्या ठिकाणी पाहिला. विस्फोटक आणि विध्वंसक खेळी त्या ठिकाणी आपण संजू याची पाहिली. बॅकफुटला गेला आणि वेगाने इथे बीट केलं. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, कारण हा फटका ज्या फोर्सनं खेळायचा होता तो फोर्स बॅटमधून आला नाहीये. सिंगल नक्कीच देऊन जाईल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर आपण धावा पाहतोय 4-4-4-1. आचोळे या टीमच्या 53 धावा. चांगली सुरुवात केली होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या त्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चांगली इनिंग साकारली गेली होती, हे विसरता कामा नाहीये. चलिए दोस्तों, संजू एक बेहतरीन खिलाड़ी बन के उभरे हैं, यही तो एक है ना। प्रथमेश गेंदबाजी पर है और संजू स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार हो जाएंगे। एक बेहतरीन गेम चेंजर खिलाड़ी भी बने हैं। आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद गैप में जा रही है, 1 बॉल सा खिलाड़ी जब तक गेंद को फील कर पाएंगे, एक रन पूरा होता हुआ दूसरे की मांगे, मगर मना किया अंकित ने। कॉलिंग होना चाहिए, यस नो वेट। और बरस सर जी, अभी हमारे पास गुड न्यूज आई है। क्या दोस्तों, हमारे तमाम सितारों के लिए हमारी एनसीसी नारंगी की जानी से एक गांव एक फॉर्मेट में भी 2 व्हीलर बाइक गेम मानव सीरीज के दौरान रहेगी। अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई, ऑफ स्टंप पर गेंद है, वहां पर वाइड का इशारा होता हुआ, ये खराब गेंदबाजी है। बरसत जी क्या कहना चाहेंगे आप? खराब गेंदबाजी नक्कीच आपण म्हणू शकतो, मात्र कुठेतरी लाईन आणि लेंथ ती व्यवस्थित सुधारावी लागेल. एकत्र ऑलरेडी आपण स्कोरबोर्ड पाहिला तर 55 धावा, इथून आपल्याला स्कोरबोर्ड थांबवायचा आहे. मात्र अशा प्रकारे गोलंदाजी जर तुमच्याकडून झाली तर नक्कीच स्कोरबोर्ड हा वाढेल. रेंजपासून भरपूर लांब ठेवला होता अंकितनं, जवळपास तो ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केला. सिंगल, नक्कीच गुड न्यूज. 2 फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय, ओपन फॉर्मॅट आणि एक गाव एक फॉर्मॅट. मात्र नक्कीच सगळ्या खेळाडूंसाठी गुड न्यूज असेल. सन्माननीय नरेशजी शनिवार भोईर डोंबिवली यांच्याकडून या दोन्ही फॉर्मॅटसाठी, या दोन्ही स्पर्धांसाठी मालिकावीर म्हणून बाईक या ठिकाणी जाहीर झाली आहे. त्याच्यामुळे सर्व खेळाडूंचे होप्स वाढतील. कोण पटकावणार एनसीसी चषक 2025 ची बाईक, कोण ठरणार नारंगी या ग्रामस्थ क्रीडा मंडळ एनसीसी चषकाचा पहिला बायकरमॅन? स्पर्धा रंगणार आता, खऱ्या अर्थाने स्पर्धा रंगणार जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ह्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय खराब, लाईन सापडत नाहीये, लाईनच्या शोधात आहे. खऱ्या अर्थानं तो म्हणजेच नितीन स्पोर्ट्स करणारा संघ एक योग्य लाईन हवी आहे. धाव संख्या झाली फलकावर 58 आणि अशा प्रकारे गोलंदाजी होत राहिली तर कदाचित 70 ते 80. चांगला चेंडू होता, मात्र व्यवस्थित मिडल करता आला नाहीये फलंदाजाला. अंकित आहे त्या ठिकाणी, काही धावा नक्कीच देऊन जाईल हा फटका. 1 मिळेल. धावा झाल्या ते 59 धावा. सही का भरोसा जी, यहाँ पर एक और अभी हमारी नितिन स्पोर्ट अन्नारा टीम खेल रही है। प्रशांत गरसर जी की तरफ से उन्हें बैस्टअप लगाया है, उनका भी बहुत बहुत शुक्रिया प्रशांत गरसर जी। अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, लाइन टू लाइन गेंदबाजी नहीं हो रही है इस मैदान पर। कभी दिशाई गेंद, मगर दिशाई से आप भटकेंगे तो आपको पड़ेंगे भी फटके। इस मैदान पर गेंदबाजी एक लाजवाब इस मैदान पर होनी चाहिए। भरत जी क्या कहना चाहेंगे आप? मातीचं विकेट आहे, सकाळी देखील चर्चा झाली होती, त्यावेळेस म्हटलं होतं की या मातीच्या विकेटवर तुम्हाला योग्य ती दिशाहीन गोलंदाजी केली तर तुम्हाला अशा प्रकारे फटके नक्कीच पाहायला मिळतील. यावेळेस देखील हा दिशाहीन चेंडू हाताळला गेला आणि या चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात.
थँक्यू. रिप्ले पाहू शकाल सफल झाले होते आणि फुलटॉसचा चेंडू ज्युसी फुलटॉस आणि काय हा चेंडू मिडल घेतला गेला आणि सरळ चेंडूला फेकून दिला डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 16 चेंडू 44 धाव संख्येवर हा फलंदाज खेळतोय. म्हणजे अर्धशतकाच्या उंबरट्यावर हा खेळाडू उभा आहे झहीर संजय. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे. संजय यांची पारी या ठिकाणी संपली जात आहे. मात्र वॉट इनिंग, इथं जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. अफलातून इनिंग. 17 चेंडू आणि 44 धावा, बहारदार इनिंग पाहू शकाल तुम्ही. जवळजवळ 258 चा स्ट्राईक रेट आपण पाहिला. 5 षटकार, 2 चौकार, एक बहारदार इनिंग, एक पोषक इनिंग आणि एक साजिशी इनिंग आपल्या टीमसाठी. वेल डन मिस्टर संजू. धावा संख्या 66. जरी अर्धशतक हुकलं गेलं झहीर तरी मात्र 17 चेंडू आणि 44 धावांची ही नारंगीच्या मैदानावरची इनिंग आठवणीत राहील संजू यांच्या. सही का भरत सजी इस मैदान पर एक लाजवाब पारी खेलकर लौटे हैं संजू, जिन्होंने हाल ही में आखिरी 6 गेंदों का खेल आना बाकी. चर्चा हो रही है मैदान पर, मगर दूसरी आने वाली 6 गेंदों पर श्रवण न्यू बाटन मैदान पर दाखिल हुए हैं. एक बेहतरीन अंकित का साथ देने के लिए गेंदबाजी पर आएंगे सदानंद, मगर आने वाली ये 6 गेंदें क्या इस मैदान पर देखने को मिल जाएगी. मगर वाकई में नितिन स्पोर्ट टीम बैकअप करती हुई नजर आएगी. क्या 66 रन बने हैं, मगर हमारे प्रशांत गरसा जी SPL में है, वहां पर से उनको बधाई आई है. तो टीम के लिए एक लाजवाब मुकाबले आप देख रहे हैं. यस, गली टू डायरेक्ट स्टेडियम, ISPL लीग, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्वप्न आहे. आणि सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर का म्हटलं जातं टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले आणि खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आलेत. आता मात्र प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचं स्वप्न बनलं आहे, ती म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL. लक्षात ठेवा, धावसंख्या आपण पाहतोय 66 धावा. प्रशांत घरत एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण आपल्या अर्नाळा परिसरातील आपला अर्नाळा भूमिपुत्र आज कुठेतरी त्या प्रीमियर लीग मध्ये खेळतो. झहीर, शुक्रिया भरत सजी. चलिए नेक्स्ट टीम सत्यनारायण कोपरी, सर्वर चिकटोंगरी, दोन्ही कर्णधार अपन पण तैयारी था. आउटसाइड पर गेंद हवा में मिस टाइम शॉट और खिलाड़ी वहां पर तैनात. बल्लेबाज गए, बल्लेबाज लौट जाएंगे. अंकित गॉन. जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे, मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तो लगता है सामे. थँक्यू. अंकितला पाहू शकाल 8 चेंडू 11 धावा अंकितच्या आपण बॅट मधून पाहिल्या. एक जवळपास 137 आपण स्ट्राईक रेट पाहिला. हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून अगदी चेंडू स्लॉट मध्ये होता, मिडल झाला होता चेंडू. मात्र त्यानंतर बाउंड्री लाईनच्या जवळपास चेंडू गेल्यानंतर कुठेतरी तो वेग आहे तो कमी पाहायला मिळाला. म्हणजे जवळपास तो हवेने चेंडू अडवला गेला. अगर झहीर या चेंडूला जर ऑन साईडला म्हणजेच आपलं जे पॅव्हेलियन कक्ष आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ या दिशेने जर खेळला असता तर कदाचित तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. मात्र हवेने त्या चेंडूला स्टॉप केलं गेलं. त्या कारणास्तव जो फटका एक्झिक्यूट व्हायला होता तो फटका एक्झिक्यूट झाला नाहीये. फटका फसला गेला. एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये पडली गेली आहे. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि दोन्ही खेळाडू जे आपण पाहत आहेत हे दोन्ही खेळाडू फ्रेश आहेत. आखिरी 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. 66 पर तीसरा झटका लगता हुआ टेबल 4 बना चोले टीम की उम्मीदों को. मगर अभी आने वाली ये 5 गेंदें फील्डिंग की जरूरत देख सकते हैं. नीट दोनों बैटर मैदान पर है, अपना खाता खोलना है. संदीप स्ट्राइक पर पेस गेंदे अपील हुई अंपायर के पास, अंपायर ने बीजी कर दिया. थर्ड अंपायर के पास निर्णय भेजा है. आइए थर्ड अंपायर बीजी हो जाइए. मगर चलिए इसके बाद होने वाले दोनों मुकाबला, इसके बाद का होने वाला मुकाबले की दोनों टीमें कप्तान से विनंती के टॉस के लिए आ जाए. यस, कॉल देतोय सत्यनारायण कोपरी टीम कॅप्टन आणि सर्वेश्वर चिखल डोंगरी टीम कॅप्टन. आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. सत्यनारायण कोपरी आणि सर्वेश्वर चिखल डोंगरी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय. चला थर्ड अंपायरने यायचंय. थर्ड अंपायर आपण प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. यह हमारे थर्ड अंपायर आइए.
डिसीजन अब तक आया है। डिबन लाइव कवरेज आप देख रहे हैं। नारंगी ग्राम सभा नारंगी आयोजित एनसीसी ट्रॉफी 2025 का ये थरार और 26वां साल क्रिकेट का महासंग्राम आप बात है। पहला दिन आप देख रहे हैं, पहले दिन का ये तीसरे मुकाबले की पहली इनिंग आप देख रहे हैं, जहां पर टॉस गंवाया था 4 और अछोली टीम ने और बल्लेबाजी करने का मौका मिला। क्या वो बेहतरीन बल्लेबाजी के जलवे होते हुए आज सुबह से बात की जाए तो ये नारंगी के मैदान पर हवा का बेहतरीन हवा हमें देखने को मिल रही है। भरत सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच रिप्ले तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे तो चेंडू फील्ड केला गेला आणि त्यानंतर यष्टीला लावला गेला। निर्णय नक्कीच योग्य तो निर्णय डीबीएनच्या माध्यमातून दिला जाईल। मात्र नक्कीच आनंदाचा क्षण, आनंदाची ती घोषणा या ठिकाणी केली गेली। सन्माननीय नरेशजी शनिवारजी भोईर अँड फ्रॉम डोंबिवली, पहा डोंबिवलीवरून त्यांनी मात्र खूप सुंदर पारितोषिक या एनसीसी चषक 2025 साठी पाठवून दिले आहे। आपण ही स्पर्धा 2 फॉर्मॅटमध्ये पाहतोय, एक फॉर्मॅट आणि ओपन फॉर्मॅट असे हे दोन्ही फॉर्मॅट जे आहेत, म्हणजे 2 स्पर्धा आपण या पाहतोय आणि या दोन्ही स्पर्धांसाठी सन्माननीय नरेशजी शनिवार भोईर डोंबिवली यांच्याकडून बाईक या देण्यात आलेल्या आहेत। त्यांचं मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय। माननीय अन्न मंत्रालय सल्लागार समिती सदस्य तसेच चित्रपट सेना सचिव महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्ष, त्यानंतर राष्ट्रीय किसान संघटना महाराष्ट्र प्रदेश मंत्री सचिव इंटरट्रीज सेल भाजपा मुंबई, यस आउट, ही सर्व पद आहेत। दादांना खरोखरच मनापासून मी त्यांचं आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेला खऱ्या अर्थाने चान लावलेत। नरेशजी शनिवार भोईर यांच्याकडून या स्पर्धांसाठी, या दोन्ही स्पर्धांसाठी बाईक आहेत मालिकावीर म्हणून। 66 धावा, 4 विकेट, फलंदाज बाद झाला मिस्टर संदीप, बॅक टू द पॅव्हिलियन, स्टंपिंगच्या स्वरूपात बाद झाला। दोन्ही बॅटर जे खेळपट्टीवर होते ते फ्रेश बॅटर होते आणि जी संजूची विकेट पडली गेली जहीर, ती विकेट मी तर म्हणेन योग्य वेळेवर पडली गेली, कारण या अंतिम षटकासाठी हवेच्या दिशेने हे जे षटक आहे आणि या जवळपास हवेच्या दिशेने सदर संजू त्या खेळपट्टीवर असता तर कदाचित आणखीन धावसंख्या ही फलकावर वाढली गेली असती। मात्र ती विकेट कुठेतरी नक्कीच या धावसंख्येला आला घालण्याचं काम करेल। 66 धावा आहेत, 5.2 चेंडूंचा खेळ संपला आहे, अजूनही 4 चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये शिल्लक है। सही कहा आपने, 4 गेंदों का खेलाना बाकी। ऋतिक के न्यू बैटर मैदान पर, लेफ्ट ईयर के बल्लेबाज। अब आने वाली ये 4 गेंदे भरत सर जी टीम के लिए, मगर बैकअप किया गेंदबाज नितिन स्पोर्ट अनारा टीम के गेंदबाजों ने, क्या बेहतरीन गेंदबाजी, जहां पर विकेट गिरा 66 रनों पर दूसरा, और उसके बाद कोई बल्लेबाजों को 2 गेंदों पर खुलने का मौका नहीं दिया गेंदबाजों ने। आखिरी 4 गेंदे हैं, चलिए थोड़ी सी घाई करना होगा अनिल सर, लाजवाब मुकाबला चलता हुआ नजर आ रहा है। ऑन हॅट्रिक वर जहीर गोलंदाज आहे। पहिल्या चेंडूवर आपण झलबाच्या स्वरूपात विकेट पाहिली, दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिली तर एसटीजीच्या स्वरूपात ही विकेट पाहिली। पहिल्या चेंडूवर डब्ल्यू शोधला आहे, दुसऱ्या चेंडूवर देखील डब्ल्यू शोधला आहे गोलंदाजानं। तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज। या वेळेस काय तो चेंडू टाकला गेला होता, असं वाटलं होतं की तो चेंडू एसटी उडून जाईल की काय, मात्र पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर वळतोय। वाईटचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी रिप्ले तुम्ही पाहू शकाल। अगदी चेंडू स्विंग पाहिला आपण, 3 बोटांमध्ये तो चेंडूची आपण ग्रीप पाहिली आणि अगदी 3 बोटातून तो चेंडू सोडला गेला, तर म्हणजे जवळजवळ म्हणायचं गेलं तर ऑब्रेक हा पण हा चेंडू पाहिला जाईल। सही कहा, ऑफ कटर गेंद थी, बेहतरीन अंदाज में ऑफ टॉस गेंद खेलना चाहते थे, वहां पर मिस कर गए। यहां पर भरत जी ऐसी मौके बार बार नहीं आपको आते हैं, ये मौका आपने मिस कर दिया, मगर यहां पर एक सिंगल जवन, वहां पर नॉक स्ट्राइक पर एक बेहतरीन बल्लेबाज, इसी मैदान का एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा हमने 2023 और 2022 में भी देखा था सवन द्वारा, मगर वो नॉक स्ट्राइक पर है। आने वाली 3 गेंदों की कहानी आने बाकी है। बेहतरीन हल्का से खेल दिया, साइड पर गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई बस जी इसको जाकर आप पहुंचेगा 68 रनों पर। 2 गेंदों की कहानी आना बाकी है, क्या कहना चाहेंगे आप? आतापर्यंत तर नक्कीच चांगलंच थांबवून ठेवलंय। सदानंद हा गोलंदाज पाहतोय आणि मी तर म्हणे सदाबहार असे गोलंदाजी सदानंद कडून पाहायला मिळते, कारण पहिला चेंडू विकेट, दुसरे विकेट, त्यानंतर मात्र आलेला डॉट बॉल जो आपण फुलर लेनचा चेंडू पाहिला होता। यावेळेस विथ द स्विंग ऑन साइडला चांगला फटका आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, बाउंड्री लाईन जाऊन चेंडूला स्टॉप केलं गेलं कॉर्नरच्या दिशेनं, थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय। 2 धावा या ठिकाणी कंप्लीट, 2 धावेने संघ पोहोचला गेला 70 या आकड्यावर। 70 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत।
अचोले या संघाची आपण धावसंख्या 70 पाहतोय. अंतिम चेंडू अजूनही जाईल शिल्लक आहे. सही कहा सर जी, एक गेंदों का खेल आना बाकी है. 70 बने 6 इस मैदान पर. सिक्सर 76, 4 रन 74. आखिरी गेंद पहली इनिंग की आउटसाइड पर गैप में खेल दिया. गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. कम ऑन डीजे, क्या बेहतरीन वो शॉट आता हुआ पहली इनिंग समाप्त होती ही. नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल आपण. अगदी स्लॉट मध्ये होता, गुडघ्याला थोडंसं वाकल होतं. क्रॉस पॅटेट आपण स्ट्रोक पाहिला आणि चेंडू निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास फटका खेळला गेलाय. अतिशय सुंदर आणि देखणा फटका आपण पाहू शकू. जवळपास लॉफ्टेड फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. संघ थांबला गेला. 76 या धावसंख्येवर संघ थांबला गेला आणि 77 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या नितीन स्पोर्ट्स अर्नाळा या टीमला. सही का भरसा जी, दोनों कप्तान. चलिए टॉस के लिए शिकल डोंगरी एक तरफ 17 कोपरी. टॉस के लिए आना होगा. वहां पर हमारे दोनों बेहतरीन आवाज के मालिक हैं तुकाराम सर जी और प्रशांत. थँक्यू. अरे सर 4 अचोले या टीमची आपण बॅटिंग नक्कीच पाहू शकाल. मकरंद जवळपास लवकर बाद झाला होता. पॅक अँड व्हील ही खासियत आहे DBN लाईव्हची. पहा सगळ्यात जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे कुठल्या गेल्या या मैदानावर. एका अफलातून इनिंग. ऑन साईडला सर्वाधिक धावा आपण पाहू शकाल. चौकार जे आहेत हे जवळपास 6 चौकार या आपण ऑफ साईडला पाहतोय, ऑन साईडला पाहतोय. पॅक अँड व्हीलच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग. चहू बाजूला या मैदानाचा चौफेर वापर केला प्रत्येक खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम पॅक अँड व्हील तुम्ही या ठिकाणी पाहताय DBN लाईव्हच्या माध्यमातून. षटकार जवळपास 6 आहेत. चौकार देखील तुम्ही पाहू शकाल. आणि हा आहे आमचा खास करून मुख्य व्यासपीठ, हे तुम्ही पाहू शकाल. आणि इथे तुम्हाला भरपूर असे लेजेंडरी खेळाडू देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही यंगस्टर्स देखील तुम्हाला त्या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला नाणेफेकीसाठी जायचं आहे. सत्यनारायण कोपरी आणि सर्वेश्वर चिखल डोंगरी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण प्लीज टॉस करण्यासाठी यायचं आहे. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमान आहे हुमान. आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. सामना रंगणार, सामने रंगणार. लक्षात ठेवा भरपूर सामने रंगणार आहेत. ही खासियत आहे नारंगी क्रीडा मैदानाची. भरपूर खेळाडूंचं स्वप्न असतं, भरपूर संघांचं स्वप्न आहे की आम्हाला 1 वर्ष तरी NCC चषक जिंकायचं आहे. मात्र यावर्षी कुणाचं स्वप्न पूर्ण होणार. 2 फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. एका साईडला आपण एक गाव एक टीम हा एक फॉर्मॅट आहे आणि एका साईडला आपण पाहतोय तर ओपन असा एक फॉर्मॅट आहे. आणि या दोन्ही गटांसाठी एक आनंदाची गुड न्यूज म्हणजेच नरेशजी शनिवार भोईर मॅन फ्रॉम डोंबिवली यांनी मात्र या दोन्ही स्पर्धांसाठी मालिकावीर म्हणून बाईक ही दिली आहे. त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं नरेशजी तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. थँक्यू. सही का भरोसा जी. चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. याची चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. आमच्याबरोबर सत्यनारायण कोपरी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर दुसऱ्या बाजूला JP लेजंड खेळाडू आहेत आणि अनुभवी अंपायर प्रवीण. दोन्ही संघाचा सन्मान करतोय. दोन्ही संघ या ठिकाणी आता आपण बघू शकता. चिखल डोंगरी दुसऱ्या बाजूला सत्यनारायण कोपरी. JP यांच्या शुभस्या सन्मान. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं अत्यंत दिमागदार असं आयोजन. दोन्ही फॉर्मॅट करता या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकता बाईक देण्यात आलेली आहे. ऑल द बेस्ट. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आणि आता वेळ झाले टॉस का बॉस. छाप असा आवाज. प्रवीणची छाप पडलेली आहे. सामना अत्यंत महत्वाचा आहे. काय निर्णय घेणार आहे. पहिला महत्वाचा मॅच सत्यनारायण कोपरी संघाला देखील प्रतिष्ठापणाला लागेल. पहिल्या दिवशी खेळायचं आहे आणि आता हवा पण सुटलेली आहे.
बॅटिंग करताना किती धाबा उभाराल? 80 मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यामध्ये आपण बघितलं तर पॉवर प्लेची 2 षटकं आहेत, तिथे एक काय प्लॅन असेल? दोन्ही रायटी बॅट्समॅन असतील आणि एक जसं लेफ्टी हवा असेल तसं आम्ही राजेशला होतो. 12 चेंडू असतात तर तिथे आपण बघतो मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये, तर तिथे एक किती धावा एक बेसिक म्हणजे पायर असण्यासाठी? एक 20 ते 25 मारण्याचा प्रयत्न. 20 ते 25. इथे किती विकेट तुम्हाला अपेक्षित आहेत? कारण पॉवर प्लेचे षटक काही नवीन चेंडू असतो, तर किती विकेट घेण्याचा प्रयत्न करा? आम्ही जास्तीत जास्त विकेट. स्पर्धेबद्दल काय सांगाल, ज्या पद्धतीनं ऑर्गनाईज तर खूप चांगलं असतं. NCC वसई तालुक्यातील वर्ल्ड कप समजला जातो आणि ऑर्गनाईज खूप. NCC कप खेळायची जास्त इच्छा होती आणि आज खेळायला भेटते. चिखलदुर्ग संघाने जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यनारायण कोपरी संघाला करायची आहे बॅटिंग. तर या मॅचमध्ये येणार धमाल कमाल. परंतु जाऊया 77 धावांचा पाठला कसा होतोय पाहण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात. उभं टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रशांत जाधव यांचा आवाज आपण ऐकत होतात. पहिला चेंडू अकोटप्याचा चेंडू, तो मोठं असं आव्हान आहे. 77 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे आणि 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीची जोडी आपण पाहतोय तर मैदानावरती दाखल झाले. आव्हान मोठं आहे, करतर आहे, पण हे मैदानच असं आहे ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला होताना देखील पाहिलंय. ऋषाल आणि मकरंद ऑन साईडला चेंडू खेळायचा. चेंडू जोपर्यंत जाईल लॉंगनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. पहिले षटक हाताळण्यासाठी ॲज युजल आपण विशाल पाटील यांना बघतोय. या मैदानावरच्या काही गोड आठवणी त्यांच्याजवळ सुद्धा आहेत. गोलंदाजी करताना आपला खेळ त्यांनी दाखवला. दुसऱ्या बाजूला ऋषाल आणि या मकरंद्र. नितीन 11 गरज स्पोर्ट्स हरणारा असा सामना आहे. मग हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक संजय पोचतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दोन संघ एकमेकांसमोर आहे आणि एक आपण घरस्फोटच्या संघावरती चर्चा करूया. आचोळे संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. 4-4-1 आचोळे बॉईजचा संघ ज्यांनी 76 धावा आतापर्यंत केल्यात. कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रशांत यांचं आगमन झालेले आहेत. ऑफस्टॉपच्या बराच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. एका बाजूला या मैदानावरती भरपूर क्रिकेट आचोळीच्या संघानं पाहिले. गरजस्पोर्ट जो नितीन 11चा संघ खेळतोय ना यांनी खेळले, पण काही खेळाडू आहेत जे नवीनच पहिल्यांदा खेळतात. त्याच्यामुळे यूथ आहे, नवा जोश आहे गरज स्पोर्ट्स कारकडून नितीन 11 कडे, तर दुसऱ्या बाजूला अनुभव आचोळीच्या टीमकडे. ऑफ टॉप के बाहर गेंद ऑन साइड पर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. बॉर्डर पर खिलाड़ी है. हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद बॉडी के बाद 6 रन. सुंदर सुंदर फटका खेळला गेला होता. म्हणून मी उल्लेख केला होता की यूथ आहे, नवा जोश आहे, नवी ज्याला म्हणता येईल ऊर्जा या टीम मध्ये आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट ऑफसाईडच्या म्हणजे ऑप्शनच्या बराच बाहेर होता. वाईटच्या क्रीजवरनं ड्रॅग करून या चेंडूला खेळला होता. मिड विकेटच्या डोक्यावरनं या चेंडूला पाठवला बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. म्हणून मी तो उल्लेख केला होता. एका बाजूला मकरंद पाटील या खेळाडूवरती नजर असणार आहे प्रशांतजी, कारण या खेळाडूला पण याच मैदानावरती टेनिस क्रिकेटही खेळलाय, लेदर क्रिकेट देखील भरपूर खेळलेला आहे आणि आज बरेचसे विक्रम देखील त्याच्या नावावरती आहेत. त्याच्यामुळे 77चा पाठलाग आहे. 77 आहे. साथ द्यायची आहे, साथ निभावायची आहे आणि साथीनं प्रवास देखील करायचा आहे. इस ओवर की अगली गेंद राउंड द विकेट. फुल टॉस पनिशमेंट. गेंद बाउंड्री के बाहर जाएगी. चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका. डीजे ऑपरेटर कुठे असेल त्यांनी या डीजे ऑपरेटर डीजे. फुलटॉस बॉल होता आणि या चेंडूला पाठवले ते चेंडू गेला सीमारेषा पार. फायनल रिझन मध्ये चौकार. एक तर तुम्ही धावा जमवल्यात, असं नाही की धावा नाही आल्यात, पण धावा डिफेंड करता येणंही तुम्हाला शिकावं लागणार. रन तो आपले बनाय. हा बघा गुडघ्याला थोडंसं वाकवलं. पहिल्या चेंडूला फुलटॉस पेक केलं गेलं आणि त्या चेंडूला पाठवला फायनल रिझन मध्ये चौकार. ऋषाल खेळतो 11 वरती, मकरंद 1 वरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा करतो त्याला. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. विशाल पाटील सज्ज होतील. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहेत. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आहेत. आता स्विच इट. व्हाईट बॉल कारण तो व्हाईटची लाईन आहे ना,
बघा या स्पर्धेसाठी महत्त्वाचं काय आहे, जी व्हाईटची लाईन आहे तीच व्हाईटची लाईन आहे. शफल केलं किंवा मध्ये येऊन खेळलं तर काय नाही, त्या लाईनच्या जर बाहेर गेला तर चेंडू व्हाईट घोषित करता येईल. बिल्कुल सही अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है. बाल्या रुशाल और मकरंद दोनों बैटर मैदान के अंदर. स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के. पैरों पर गेंद थी, जोरदार अपील, लेकिन गेंद पिच का वो भी देखा जाएगा. अगर लेग स्टंप के बाहर पिच में तो अपील करने से कोई फायदा नहीं है. और लेग बिफोर के लिए तो DRS नहीं है. ऑन फील्ड फाइनल डिसीजन. स्कोर 15 पर रन. पहले ओवर की कहानी समाप्त हुई है. तो क्रम से करंट रन रेट 15 का है और बहुत बढ़िया. रिक्वायर्ड रन रेट के बारे में चर्चा होगी. जिस तरह से अब आपके पास अभी और 30 गेंदों का खेल आना बाकी. ये खूबसूरत ग्राउंड है. ड्रोन व्यू आप देख रहे हैं नारंगी का खूबसूरत मैदान. ग्रामस्थ क्रीडा मंडल का ये खूबसूरत मैदान है. हमेशा चर्चा में रहा है, चर्चित रहा है. और तुकरम सर क्या अद्भुत दृश्य. 30 गेंदों में 62 रनों की जरूरत है. ये सारे ग्राफिक डिवीजन पर आप देख रहे हैं. तुकरम से मुझे लग रहा है कि यहाँ कंपैरिजन में आपको बताएंगे. 15 का जवाब 22 से, 22 का जवाब 15 से दिया गया. 441 22 और इस वक्त नितिन 15 स्कोर पर. विशाल 11 पर खेल रहे और बल्लेबाज मकरंद 1 पर बैटिंग कर रहे. तो स्टार्ट अच्छा हुआ है, विकेट नहीं गिरा, सबसे अच्छी बात है. महत्वाचं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की सुरुवात दमदार आहे, त्याच्यापेक्षा जास्त बिनबाद आहे. त्याच्यामुळे बिनबाद सुरुवात झाली. 15 धावा फलकावरती आहेत. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 चेंडूमध्ये इथून जर प्रवास करायचा झाला तर 62 धावा अजूनही करायचे आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नारंगी खाडी यांकडनं गोलंदाजीसाठी अंकित पाटील अजून एक अनुभवी गोलंदाज आलाय. तर दुसऱ्या बाजूला मकरन आहे, पण सध्या रुशालचा बोलबाला आहे आणि रुशालनं थोडंसं हुशारीने देखील खेळले मागच्या षटकामध्ये. तर विकेटसाठी अंकित पाटीलच्या दिशेनं 441 आचोळे बाईचा संघ झालाय. तर अपेक्षा नितीन 11 गरज स्पोर्टची आहे. जी सुरुवात मिळालेली आहे ती सुरुवात कायम ठेवायची आहे. स्विच हिट ऑन अँड या बाजूला ऑफला चौकार. आजा सामे बेहतरीन बल्लेबाजी रत्नात्मक है. जो कि मेरा स्ट्रोक था लेकिन कारगर साबित होते मेरे विशाल. इस गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया. एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज विशाल का. इस प्लेइंग ऑन 15. स्कोर मूव्स ऑन 19 पर रन. भूपेंद्र पाटिल, मंगेश भोईर इनकी तरफ से अर्नला टीम के लिए शुभकामनाएं आई हैं. अंकित अपने बॉलिंग मां पर तैयार. रिवर्स स्वीप, कलात्मक, रत्नात्मक गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन मिला मौका. जड़ दिया शानदार चौका. कारण धावसंख्या थोडीशी आव्हानात्मक आहे, त्याच्यामुळे असं खेळणे गरजेचं आहे. बघा पोझिशनमध्ये आले. पहिलं काय की ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, बरोबर पोझिशनमध्ये आले आणि या चेंडूला जास्त जोरात नाही खेळले. मागच्या चेंडूला जोरात खेळलं होतं, या चेंडूला जोरात नाही खेळलं, फक्त इनफिल्डला क्लिअर केलं गेलं. जो पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, गली क्षेत्रामधले क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या डोक्यावरनं चेंडूला खेळले. लागोपाठचे 2 चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार रुशाल यांच्या बॅटमधनं आता पण आल्यात. धावफलकावरती नजर टाकूया. 23 धावा धावफलकावरती आहेत. अंकित गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. आता थोडीशी जागा इनसाइड आउट खेळायचं होतं, बॅटच्या बाहेर थोडासा स्लाइस केलं होतं बॅकवर्ड पॉइंट मध्ये. झेल पहिला विकेट, पहिला गडी बाद. पाहिले होते स्विचिटचे आणि आता मात्र रुशाल 19 धावांची खेळी करून बाद होत असताना. इस बार इनसाइड आउट खेलना चाहते थे कमर के ऊपर और गेंद बल्ले के ऊपर रहते थे. चढ़ी गली पर बहुत अच्छा कैच. तो करम सर आत्मविश्वास, कॉन्फिडेंस होना बहुत जरूरी है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस नहीं होना चाहिए. 2 अच्छे स्ट्रोक थे, रत्नात्मक तरीके से आपने बल्लेबाजी की, कामयाबी मिली. आप 19 पर खेल रहे 8 गेंदों में. तो कॉन्फिडेंस किसी भी खेल में जान डालता है और ओवर कॉन्फिडेंस जान लेता है. वही हुआ मैदान के अंदर. अच्छा स्टार्ट होने के बाद एक बार फिर कुछ अलग करने की कोशिश, वहां खामियाजा भुगतना पड़ा और विकेट मिला. गेंदबाज फिलहाल अंकित को अंकुश रगाला चाह रहे हैं, विकेट प्राप्त किया, दबाव बनाएंगे गेंदबाज.
बिल्कुल, जैसे आपने कहा कि ओव्हर कॉन्फिडन्स आपका जान लेगा, लेकिन इस वक्त आपको गेम को जान लेना था. मॅचला समजायचं होतं तुम्हाला. जसं तुम्ही उल्लेख केला 2 चौका टोकून तुम्ही सुरुवात चांगली केली होती. याचा अर्थ दुसरं असतं काय, तुम्हाला इतका स्टार्ट चांगला आहे, 19 धावा तुम्ही केल्यात, तुमच्या इनिंगला वाढवायचं होतं. इनिंग थोडीशी वाढवायची होती. बिग इनिंग येऊ शकली असती, ती इनिंग आली नाही आहेत. विकेट आणि नवीन फलंदाज मैदान दाखल होते अनिल गरत. अनुभव उनके पास बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. अब फिलहाल जीतने के लक्ष्य 77 रनों का रन संख्या 23 रन 1 विकेट का नुकसान पर नितिन 11 स्पोर्ट अन्नाला आगे अगर गेंद को खेलना चाह रहे थे, ये पद थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था और उसके कारण देखिए गेंद को खेल नहीं पाए हैं बल्लेबाज अनिल. गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए चकमा देते हुए चली गई है. आणि जसं आपण चर्चा करतोय ना प्रशांतजी, त्या ऋषालच्या विकेटनं काय केलंय, क्षेत्ररक्षण करणारा जो आचोळेचा संघ आहे ना, यांना सामन्यामध्ये परतण्याची तुम्ही संधी दिली आहे. एक दरवाजा त्यांच्यासाठी उघडलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज हो. जागा बनवून खेळायचं होतं ऑफ साईडला, पण जसं आप कहते ना रूम नाही था इतना, इतकी जागा नव्हती. थोडासा इन येत होता, चेंडू आत येत होता आणि तो फटका खेळताना मिस केलाय. निर्धाव चेंडू आपण बघा, हा चेंडू पडला, थोडासा आत आला. इतकी जगह नहीं थी, इतका जागा नव्हता हा फटका खेळायचा जो स्क्वेअर कट तुम्हाला करायचा होता. तो करण सर यहाँ मैं देख रहा हूँ कि अंकित क्या करना चाह रहे हैं वो एक बार फिर उनको पता है, लेकिन बल्लेबाज का जो ट्रिगर मूवमेंट था उसका बहुत अच्छी तरह से पता था. लेग के बाहर जाके खेलने का प्रयास कर रहे हैं, तो उसका फायदा उठाते हुए अंकित अंदर लेके आए. बहुत अच्छा स्ट्रोक है, पॉइंट पर गेंद को फील्ड किया गया. 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या फिलहाल 2 ओवर के बाद 24 रन 1 विकेट के नुकसान पर. अनिल 1 पर खेल रहे, मकरंद 1 पर बल्लेबाजी कर रहे. आइए हमारे डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी. 24/1 बघू शकता आचोळे संघ 4-1 आचोळे बॉयचा संघ 2 षटकांतर होता. 30 वरती गडी नव्हता गमावला. इथे काय झालं, तो 1 विकेट गेलाय. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत नितीन 11 अर्थात गरज स्पोर्ट्स अर्नाळा या टीमची आपण आतापर्यंत पाहिल्यात. आणि मी काय चर्चा करतोय की त्या एका विकेटनं बघा, पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेला आणि त्याच्यानंतरच्या चेंडूवरती धाव फक्त 1 आली. त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही प्रतिस्पर्ध्याला संधी देता मॅचमध्ये परतण्याची, एका अर्थानं तुम्ही केलेली मोठी चूक ठरू शकते. पण 2 असे फलंदाज आता मैदानावरती आहेत, त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे. 40+ क्रिकेट देखील अप्रतिम आता अनिल गरज खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर फलंदाज म्हणून मकरंद पाटीलकडे पाहिलं जातं. लेदर क्रिकेटमध्ये 7 चेंडूवरती 7 षटका टाइम शील्डच्या स्पर्धेमध्ये ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहेत. त्याच्यामुळे आता तिथून तो आता टेनिस क्रिकेटमध्ये येतोय. ही जोडी मैदानावरती आहे. मॅचला जिंकायचं तर या जोडीला चालणं आवश्यक आहे. बिल्कुल एक साझेदारी की जरूरत है. ऑफ टर्म के काफी बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है. वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा और इसी के साथ स्कोर 25 रन 1 विकेट के नुकसान पर. तो करण सर, बीच मैदान पर जब आपने विकेट खोया था ना, तो वो केवल विकेट नहीं खोया था, मोमेंटम, आपने मोमेंटम खोया था. उसके बाद में रन नहीं आए, 3 गेंदों में रन नहीं आए, दबाव अपने आप बल्लेबाजों की तरफ चला गया. अच्छा स्टार्ट होने के बाद 4-4-1 अचूरा टीम ने कमबॅक किया है. जसं तुम्ही नेहमी सांगता ना की कुठल्याही गोष्टीला शेवट स्टार्ट कसा होता, सुरुवात त्याच्यामध्ये चांगला, सुरुवात चांगला होता, शेवटही तुम्हाला चांगला करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. दुसऱ्या बाजूला अनिल गरज त्याच्या बॅटमध्ये आवडका निघालाय. संजू येतोय चेंडूच्या खाली, झेल टिपलाय, जो 1 विकेट गेला होता. आपने सही का, मोमेंटम दुसऱ्या बाजूला शिफ्ट झालाय आणि तो झालेला शिफ्ट इथे लिफ्ट करताना विकेट गडी बाद झालाय. बनाया 4 गेंदों का सामना किया. आज अच्छी पारी नहीं खेल पाए, सफल हुए थे. ऑन साइड पर गेंद को पुल किया था, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात गेंद के नीचे, और संजय जिन्होंने आज जबरदस्त बल्लेबाजी की. उनके गोदी में गेंद है. सफल हुए थे लेकिन सफल नहीं हुए, गेंदबाज सफल हुए. तो उस वक्त मोमेंटम शिफ्ट हुआ और इस वक्त संतोष को और एक गिफ्ट मिला. अब आपको एक बार फिर लिफ्ट करने का समय आ गया. लेकिन मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, खास करके बल्लेबाजों के लिए. थोड़ा सा लिफ्ट करा दो, एक बार फिर खेल को लिफ्ट करने का समय है. अनिल का विकेट खोने के बाद बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं
प्रथमेश जिनके ऊपर दारोमदार। संतोष का अच्छा हुआ, स्टार्ट अच्छा हुआ है, स्कोर 25, 2 विकेट के नुकसान पर मकरंद 1 पर खेल रहे। प्रथमेश को खाता खोलना है, साझेदारी की जरूरत है नितिन 11 स्पोर्ट अर्नला टीम को, और 1 विकेट के तलाश में है गेंदबाज संतोष। कुटुंबाचा चेंडू होता, शॉट गेला मिड विकेटच्या रिझल्टमध्ये, ते क्षेत्रामधून फिल्डरच्या उपरता येईल, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। अजून एक असा फलंदाज मैदानावरती आला प्रथमेश कुडू। आपण टीमकडनं म्हणजे खास करून साईनाथ अर्नालाकडनं, आईसाई अर्नालाकडनं भरपूर वेळेला पाहिलंय या खेळाडूला। आता तो रोल महत्वाचा आहे, जबाबदारी मोठी आहे, ती निभावायची आहे, कारण जो मोमेंटमचा उल्लेख तुम्ही केला होता तो इकडे यायचा तर एक मोठा फटका पाहिजे। मकरन ऑन स्ट्राइक। संतोष की अगली गेंद राइट ओवर द विकेट, उड़ा आसमान की तरफ। जिनके अंदर होता है कुछ कर गुजरने का जुनून, उन्हीं को ही मिलता है कामयाबी का सुकून। गेंद बॉलिंग के बाद 6 रन। तुमने कहा ना मिलता है सुकून, फक्त त्यांना नाही मिळालाय, टीमलाही मिळालाय। जी हाँ। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती एक कडा प्रहार, मोठा प्रहार केला होता या चेंडूला। आणि ते काय झालं माहितीये का, ओपनिंगला आले होते, 12 चेंडूचा खेळ झाला होता, 13 चेंडूचा जवळपास, त्याच्यातला फक्त 1 चेंडू त्यांनी फेस केला होता। मागचे 12-13 चेंडू ते नॉन स्ट्राइकला उभे होते आणि त्यानंतर आल्या हा मोठा फटका खेळलाय मकरंद पाटील। जबाबदारी गोलंदाजी देखील वाढली गेली आहे। कोलवाटाचा चेंडू तो बॅटला लागला, शॉट लेगला चेंडू राहतोय। त्याला गोलंदाजीने स्वतःलाही सांगायचं आहे की तुम्हाला ज्यावेळेला पहिल्या 2 षटकांनंतर संधी खास करून या एंडकडनं कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियनकडनं दिलेली आहे, याचा अर्थ तुमच्याजवळ विविधता आहे, तुमच्याजवळ ती क्षमता आहे, ती क्षमता दाखवायची आहे। 2.4 षटकांचा खेळ, धावा 2 गडी बाद 33। और फिलहाल अभी तक 24 छक्के इस टूर्नामेंट में जड़ दिए हैं बल्लेबाजों ने। मकरंद 8 पर खेल रहे, प्रथमेश 1 पर। बहुत महत्वपूर्ण मुकाबला, स्कोर 33 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है, संतोष गेंदबाजी करे, सामना करेंगे प्रथमेश। सफल हुए थे इस बार, आगे गेंदबाजी कर रहे हैं, तो सिक्सर लगा ना तुकरम सर, वहां शॉर्ट पिच गेंदबाजी में थोड़ा सा वक्त मिला था बल्लेबाज को। अब जाकर वो आगे गेंदबाजी कर रहे हैं तो थोड़ा सा सुधार है, लेकिन अब मजा आएगा, एक कदम आगे सोचने का वक्त आ गया बल्लेबाजों के लिए। बिल्कुल, जैसे कहेंगे देर आहे और दुरुस्त भी आहे, थोडंसं उशिरानं काही ना, पण आपल्याला स्वतः दुरुस्त केले, रिपेअर केलेला आहे। या मागच्या काही चेंडूचा खेळ पाहिला तर गोलंदाज संतोष यांनी। शेवटचा चेंडू या षटकातील, धावा आहे 10 फलकावरती 33। स्लॉटमध्ये चेंडू होता, बॅटच्या मधोमध्ये येत नाहीये, टॉप द बॅट लागलाय, जोपर्यंत फील्ड करतील मिड विकेटचा क्षेत्ररक्षक। 1 धावा चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावा चेंडूवरती पूर्ण करते फलंदाज। 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत 10 फलकावरती 35, पाठलाग आहे 77 धावांचा। समीकरण इंटरेस्टिंग आहे, मकरंद खेळतात 8 वरती, प्रथमेश खेळतात 3 वरती। 3 षटकांचा खेळ संपताना धावा 35 हे गाणं ऐकूया आणि येऊया। 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 42 करायचे आहेत। डीजे मास्टर 18 गेंदों का खेल आना बाकी है, समीकरण आपने बिल्कुल स्क्रीन पर देखा है, और 35 2 विकेट के नुकसान पर। ये देखिए एक बार फिर कंपैरिजन, ट्रिपल पुरबन अचोलिबा 45 1 विकेट के नुकसान पर, नितिन 11 स्पोर्ट 35 2 विकेट के नुकसान पर। 3 ओवर के ये कहानी है, 3 ओवर के बाद का स्कोर आपके स्क्रीन पर है। मैच नंबर 3 और शानदार ग्राफिक। पानी की जरूरत है मैदान के अंदर, क्या पानी की जरूरत है? कुछ देर के लिए खेल रुका। तो करम सर, ये खूबसूरत ग्राउंड है नारिंग का, और ये दर्शक देखे कहाँ से दर्शक देख रहे हैं। फिलहाल कैमरामैन बहुत ही बढ़िया काम करते हुए, और क्या हमारे पीछे का ये दृश्य है बिल्कुल के पीछे? बिल्कुल, म्हणजे पाठीमागे जर पाहिलं तर रुस्तमजी स्कूल आहे, त्याच्या टेरेसवरनं म्हणजे अशी दृश्य आपण वानखडेवर पाहिली होती। ज्यावेळेला वानखडेचं जुनं मैदान होतं त्यावेळेला बाजूच्या बिल्डिंगवरनं सामने पाहायला यायचे। आता तो मोह आवरता येत नाही। एनसी चषकाची तीच तर खासियत आहे की जिथून किथून संधी मिळेल प्रेक्षकांना या मैदानावरती येतात, तिथेही पाहतात, जिथून आपल्याला घरून पाहायचं तर DBNच्या यूट्यूबवरती ते पाहतात, आणि आता बाजूलाच आहेत तर बाबा तिथूनही आपण पाहूया। आणि तेच प्रेक्षक वर्ग पाहिला होता तो रुस्तमजी स्कूलच्या टेरेसवरचा प्रेक्षक वर्ग होता। बोर्ड आई भी इस वक्त आपको दिखाते हुए, और इस वक्त ये दर्शक देखे। वैसे सैटरडे संडे को तुकरम सर बीच मैदान पर बहुत सारे दर्शक होते हैं नारंगी के मैदान पर, या क्या कोई और टूर्नामेंट हो तो
लेकिन आज देखिए टूर्नामेंट का आगाज हुआ और उसके बाद में दर्शक भारी संख्या में मौजूद है। स्कोर 35, 2 विकेट के नुकसान पर 35/2। गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। अंकित का यह बहुत महत्वपूर्ण ओवर है। सीधे बल्लेबाज स्ट्रोक लॉक पर खिलाड़ी वहां मौजूद है। खराब फील्डिंग, गेंद बॉलिंग की तरफ ट्रैवल हो रही है। क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर टूटा, गेंदबाज का दिल टूटा। मौका था तो कैसे मौका था, इससे पहले एक विकेट ने मोमेंटम आपको दिया था, लेकिन मकरंद ने मॅच में बिलाल चाट डाली है। ये कॅच लपकना बहुत जरुरी था। आणि त्या क्षेत्रामध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर शैलेंद्र यांचा झेल सुटला होता बरोबर लॉन्ग ऑफला, आणि आताही तो झेल सुटलाय। आपने कहा दिल टूटा है भाई, जब दिल में हड्डी होती नहीं तो टूटता कहाँ से, तो पण आहे ना, पण आता तुटलाय। थोडा हृदयाला थोडंसं आपण चर्र करून जाणारा आवाजही झालाय, पण या प्रभावातनं बाहेर यायचंय। अंकित पाटील स्वतःला सांगायचं आहे की ही संधी मी निर्माण केली होती, ही ऑपॉर्च्युनिटी मी निर्माण केली होती। भले क्षेत्ररक्षकाची साथ नाही लाभली मला, पण कदाचित अजून संधी निर्माण केली तर त्यावेळेला क्षेत्ररक्षकाची साथ लाभू शकेल। दुसऱ्या बाजूला मकरंद पाटील, ही तुम्हालाही आहे संधी। पहिला एकदा झेल सुटल्यानंतर तुम्हाला आता इनिंग जी वाढवायची आहे, इनिंग मोठी करायची आहे, संधी तुम्हाला देखील आहेत। धावा आहेत धापलकावरती 37 धावा धापलकावरती अजून जर पाहिलं तर 40 धावा अजूनही करायच्या, आणि ही स्पर्धा चालू आहे। एनसी चषक 2025 आजपासून जर पाहिलं तर 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत सलग 5 दिवस वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय। फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेनं लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक समोर आलाय। एक धावे चेंडूवरती पूर्ण एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय। 38 धावा धावफलकावरती आहेत। पहिले 2 दिवस आहेत ते वसई तालुका एक गाव एक संघ आहेत, नंतर जे 2 दिवस असणार आहे त्यावेळेला शहरी भाग आपण बघणार। स्कोर 38, 2 गाड्यांच्या मोबदल्यात। क्या कमाल का मैच है मैदान के अंदर। रिवर्सिव खेलना चाहते थे, बीट पे बल्लेबाज चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 38 रन, 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग, देखिए किस तरह से वो स्ट्रोक खेलने का प्रयास। रिवर्सिव खेलना चाहते थे, इस बार गेंद को पढ़ नहीं पाए बल्लेबाज प्रथमेश, और ये बिंदी गेंद आई अंकित की तरफ से। आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही मागेही केला होता की अशा मॅचमध्ये तुम्हाला परतण्यासाठी ज्यावेळेला गोलंदाज प्रयत्न, म्हणून मी म्हटलं पहिल्या चेंडूवरती तुम्ही संधी निर्माण केली होती, ती संधी साधली गेली नाहीये। विदिन द स्टंप चेंडू होता, ब्लाइंड स्ट्रोक केला होता, चेंडूवरती नजर नव्हती, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न। डॉट बॉल या षटकातील 5वा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह केल्या चेंडूला, चेंडू जोपर्यंत स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल। 2 धावा मागचे 2 चेंडू पाहिले थोडंसं दूरवरती आहेत, याला थोडासा ड्राईव्ह केलं गेलं, अलॉंग द ग्राउंड खेळ होतं। 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल। 40 40 धावा, 13 चेंडूचा खेळ आहे आणि 13 चेंडूमध्ये 37 धावा, 13 डिलिव्हरी रिमेनिंग अँड 37 रन रिक्वायर्ड। It's a very good battle going on here between bat and ball. Score 40/2। आखिरी गेंद शेष है और फिलहाल अचूड़ी की तरफ से गेंदबाजी। ऑफ साइड पर शानदार स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज प्रथमेश, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए। हम्बल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड, ये बेहतर है। स्कोरबोर्ड को चलाने का काम हो रहा है। चौथा ओवर है, 77 रनों का पीछा करना। स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 42 रन, 2 विकेट के नुकसान पर। और डीबीएन लाइन पर आप देखिए समीकरण क्या है, 12 गेंदों का खेलना बाकी है और 12 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 35 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है, कहानी रोचक है। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। आम्ही कुठंच नाही झुकत। नारिंगी मैदानात एनसीसी चषक आहे फेमस, या नारिंगी मैदानात। थँक्यू। आणि तोच फेमस चषक बघण्यासाठी हे जो प्रेक्षक आहेत बरोबर वर रुस्तमजी शाळेच्या बरोबर वर आलाय, आणि या स्पर्धेला म्हणजे एक वेगळं वलय देखील आहे। म्हणजे जसं एक तर एनसी चषक आहे, 26वे वर्ष आहेत, पण एक मोठी स्पर्धा आता विरारच्या नगरीमध्ये येणार आहे। वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं, त्याच्यामध्ये काही खेळाडूंची निवड होणार आहे, ऑक्शन आहे। त्याच्यामुळे इथे खेळलेला खेळ कदाचित त्या ऑक्शनमध्ये तुम्हाला फायदा देऊन जाईल। खरं एक मोठी स्पर्धा जे जीवदानी मैदानावरती दिनांक 21, 22, 23 फेब्रुवारीला बहुजन विकास आघाडी आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि खास करून RS ग्रुपच्या माध्यमातून येणार आहे, ती तितकीच महत्त्वाची आहे। कदाचित या स्पर्धेचा फायदा तुम्हाला तिथे होऊ शकेल। संतोष फुल टॉस गेयर कहाँ छोड़ने वाले हैं, कहाँ सिंगल लेने वाले हैं, ये तो 6 के नीचे सोचते नहीं। टाइमिंग देखे,
आत्मविश्वास देखिए, गेंद बॉडी लगे बाहर, गगनचुंबी सिक्सर। त्यावर नजर असणार आणि मकरनच्या बॅटमधनं आलेला हा उत्तुंग असा, आणि नेहमीच मकरन असा खेळ केलाय. मकरन बॅटिंग करतो 17 वरती, संघाची धावसंख्या 48, 48 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग केला जातोय, 77 धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानावरती. आणि मी काय म्हटलं होतं का त्या ऑप्शनचा, तिथे भाव पाहिजे तर इथे तुमचा चांगला डाव पाहिजे. तिथे ऑप्शन मध्ये तुम्हाला चांगला भाव पाहिजे तर इथे तुमचा चांगला डाव पाहिजे. चांगली इनिंग आली, फायदा तुमच्या टीमलाही होणार आहे. मकरन ऑन स्ट्राईक, तिथे भाव पाहिजे, इकडे चांगला डाव पाहिजे. डाव रंगलाय आणि त्यामध्ये आला बॅक टू बॅक दुसरा सिक्सर, षटकार. बल्लेबाजी देखिए, एक बार ये स्ट्रोक फुल टॉस गेंद थी, देर से आएंगे लेकिन तूफान को साथ लेके आएंगे, तूफानी बल्लेबाजी करेंगे. आज कुछ तूफानी करते मकरन, 7 छक्के जड़ने का कारनामा इन्होंने किया था. क्या इन्होंने एक थम्सअप लिया बीच में? थम्सअप यही कहता है ना, आज कुछ तूफानी करते हैं. बिल्कुल. और क्या जबरदस्त पारी कर रहे मकरन, 7 गेंदों में 23 को 54, 2 विकेट के नुकसान पर 54.2 ओवर 5वां प्रगति पर है. संतोष अपने बोरिंग मापा तैयार. इस ओवर के अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, हेलीकॉप्टर गेंद को खेल लॉन्ग ऑफ पर 1 रन लेने का मौका मिलेगा दूसरे के लिए वापस, और यह खतरा भी हो सकता है. विकेट गिरने वाला दूसरी एंड पर प्रथमेश बैक टू द पेपर जाएंगे, लेकिन सबसे अच्छी बात है मकरन स्ट्राइकर एंड पर है और नितिन 11 अर्नाला के बाद टीम को भी एक बहुत बड़ा झटका लगा है. प्रथमेश 7 रन बना के बैक टू द पेपर. स्वरूपात प्रथमेश बाद झाला. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, मकरनला स्ट्राईक देण्याच्या याच्यामध्ये परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय भागेश. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावा दाखल डबल 5, 55 धावा. आता एक तर माहिती आहे, नितीन 11 घर स्पोर्ट्स अर्नाळा टीमला पाहिजे की बाबा मकरनची गाडी अशीच रंपम चालू द्या. दुसऱ्या बाजूला आचोळे संघ ट्रिपल फॉर 1 बॉईज, आचोळे संघ जो आहे ना तो त्या विकेटच्या तलाशमध्ये आहे. आता आव्हात बघा का स्ट्राईक राखायचा होता मकरनला आपल्या टीमकडे, तो स्ट्रायकर एंडला आहे. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. संतोष पुन्हा एकदा सज्ज होईल. महत्वाचे 3 चेंडू आहेत, या 3 चेंडूवरती बरंच काही दडलेला आहे, लपलेला आहे. या सामन्याचं भवितव्य या पुढच्या 3 चेंडूवरती आहे. 3 चेंडूवरती आहे मकरन. हो, अजून एक उत्तुंग असा दर्जेदार षटकार. पर मकरन 30 पर के अंदर 9 गेंदों का सामना किया. मैदान के अंदर आया शेर, जिनके चलने लगे पैर, गेंदबाज की नहीं कोई खैर, गेंद कर रहे बाउंड्री लाइन की सैर. 27 सिक्सर आए हैं, जिसमें से 4 छक्के मकरन के बल्ले से. मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी. ऑन सेट पर खेल दिया था, लॉन्ग ऑन पर गेंद को पुल किया था और दर्शक दीर्घा में गुल किया था मकरन ने. संतोष के ऊपर हमला. अब चक्कर 8 गेंदों का खेल, 16 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. कुछ देर के लिए खेल रुका हुआ, अब क्या आएगा, गेंदबाज क्या लेके आएंगे वो देखना बहुत जरूरी है. 8 गेंदे 16 रन, बैंक बैलेंस थोड़ा सा कम हो रहा है और उसकी वजह है मकरन. मेला लूट रहे हैं. 2 स्क्रीन पर आप देख सकते हैं इस वक्त बहुत बढ़िया काम करते हुए धनंजय डिबेट लाइव पर. ऑनसेट पर गेंद को पुल किया, बाउंड्री पर खिलाड़ी क्या रोक पाएंगे, नहीं रोक पाएंगे. मल मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का एक बार फिर बढ़ गया शोर. घेर बाउंड्री के बाहर, ये लगा शानदार फोर. आवाज देखील या क्षणाला आपण पाहतोय. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर. शॉर्ट ऑन पूल केला होता चेंडूला आणि प्रयत्न जरूर केला. मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला. हाताला लागून चेंडू निसटलाय. सौकार्य धावसंख्या जाऊन पोहोचले 65, 7-12. 7 चेंडूचा खेळ आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12 प्रत्येक जण शोधतो.
आता इथे 7-12 शोधायचा आहे. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. आता पॉइंटच्या दिशेनं दोन्ही बाजूला चेंडू चाललाय. 1 2 3 4 चौकार. ये स्ट्रोक किस तरह से बल्लेबाज ने वो एक बार फिर टकाटक पटापट कमाल का अपरकट रन बिल्कुल पटापट आ रहे हैं और शानदार बल्लेबाजी बल्लेबाज मकरंद द्वारा. जिंदगी या गाड़ी अच्छा ड्राइवर वही होता है जो सही समय पर गियर चेंज करता है. क्या बल्लेबाजी रहे मकरंद की. 38 पर खेल रहे स्कोर 69, 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ. समीकरण देखिए, समीकरण आपको बताएंगे आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. वाट बघून झाले वाट लावायची वेळ. 8 आणि कुल्हाची लागणार वाट. आणि काय वर्णू मी एनसी चषक 2025चा ताट 26वा पर्व त्याचा आम्हाला सर्वांना गर्व त्यातच आहे सर्व. जसं तुम्ही उल्लेख केला की वाट, कारण आयुष्यामध्ये देखील वाट दाखवणारे कमी वाट लावणारे जास्त असतात. त्याच्यामुळे वाट तुम्ही पाहू नका, वाट तुम्ही शोधा, वाट निर्माण करा. आणि रुळलेल्या वाटेवरनं चालणारे भरपूर असतात, स्वतःची वाट निर्माण करणारे काही जण असतात. आता मकरंदने ते केले, मकरंदने ते केलेलं आहे, स्वतःची वाट निर्माण केले. आणि या खेळाडूकडे पाहिलं, जसं आपण हा खेळ मकरंदचा पाहिला होता, याच्या अक्षरामध्ये 2 आहेत. म्हणजे मकरंदचा एम आहे, पाटीलचा पी आहे. मकरंद पाटील जो झेल सुटला होता तोच दाखवण्याचा प्रयत्न, तो ड्रॉप केला होता, तो झेल, तो कॅच आहे ना, तोच महत्वाचा आहे. पण त्या एम आणि पी मध्ये जर व्ही टाकला तर हा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आहे. हा सर्वात महत्वाचा खेळाडू एम व्हीपी म्हणूया मकरंद पाटील आहे. 1 विकेट मॅच मध्ये परत येईल तो, खास करून टीम आचोलीचा संघ. पण जसा धडाका सध्याकडला मकरंदने लावलाय, 11 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी आहे. भाग्येश दुसऱ्या बाजूला आहे, पण सध्या भाग्य जैसा कहते हैं ना, नसीब भी बहादुरों का साथ देता है. भाग्य सध्या उजळले तेरनाल टीम से. सबसे बेहतरीन खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए जिन्होंने आज शानदार बल्लेबाजी के संजू अपने बोलिंग में पतंगा सामना करेंगे बल्लेबाज भागेश. 6 गेंदों में 8 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस ये नियम है. स्लिप में खिलाड़ी, गली पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई और देखिए हवा के खिलाफ आपको बल्लेबाजी करनी है, लेकिन मकरंद ने जिस तरह से वो कवर ड्राइव लगाए थे वो कमाल के थे. अब यहाँ सेंसिबल बल्लेबाजी भागेश द्वारा सिंगल या दूसरी एंड की तरफ चले गए, मकरंद को मौका दिया गया. संजू भी कमाल के, डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. बेस वर्सेस बेस का बैटल मैदान के अंदर. बेस वर्सेस म्हणजे एक तर इनिंग आपण 38ची पाहतो मकरंदची, त्याला विजय संपादित करायचा आहे. पण एक जी चांगली इनिंग संजूने साकारली आहे त्यालाही वजन द्यायचं आहे, वजन त्यालाही द्यायचं आहे. संजूला देखील वजन द्यायचं आहे. संजूनं चांगली इनिंग साकारले, 44 धावांची खेळी त्याने देखील साकारले आहेत. त्याच्यामुळे हे 2 खेळाडू आहेत ते म्हणजे आता मॅन ऑफ द मोमेंट आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा 2 आहेत. ते टीम तिथे जिंकली तर मॅन ऑफ द मॅच तिकडे जाईल, इथे जिंकली तर मॅन ऑफ द मॅच इकडे. पण मॅन ऑफ द मोमेंट दोन्ही खेळाडू, मकरंद आणि दुसऱ्या बाजूला संजू. 2 दावेदार मैदान के अंदर है. अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है. संजू अच्छा स्ट्रोक के गैप में खेलते स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए. डगआउट में तालियां बज रही है. नितिन 11 स्पोर्ट का खेमा बहुत खुश है. अब आपके पास 3 गेंदें 5 रनों की जरूरत है, लेकिन मैच समाप्त नहीं है. मैच जो है समाप्त नहीं है. आतापर्यंत सामना संपलेला नाही, शर्यत संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नक्की शर्यत संपलेली नाही, म्हणून म्हणतात ना कासवाच्या गतीने का होईना थोडी थोडी प्रगती करत चला. खूप ससे आडवे येतील, फक्त त्यांना हरवण्याची हिंमत कायम मनामध्ये ठेवा. हा मॅच नाही संपलाय, बिलकुल आपले सही का, मॅच संपलेला नाहीये. मग एका डगआउट मध्ये जेव्हा टाळ्यांचा आवाज आलाय, दुसरा डगआउट शांत का, टाळ्यांचा आवाज तिकडे यायला हवा, कारण मॅच नाही संपलाय, सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला मकरंद आहे, गोलंदाजासाठी संजू. मैच नहीं संपलाय. ओहो, आपने ये क्या कर दिया भाई, ये तेरी है या मेरी है. 2 धावा जरी आल्यात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, 3 धावा. काय चाललंय, तेरी मेरी गेंद बीच में गिरी है. आणि त्या प्रयत्नामध्ये 3 धावा झाल्यात. थोडंसं टेन्शन वाढलंय. गाणं घेऊया आणि येऊया आणि समीकरण देखील सांगूया. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. थँक्यू थँक्यू. 2-2 चर्चा चालली आहे. प्रशांतजी जिंकणार कोणची चर्चा चालली आहे. पण रिप्ले फार इंटरेस्टिंग आहे. मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं
आणि असं म्हणूया प्रशांतजी, घडल्यापेक्षा कोणाचं काय बिघडलं होतं ते पाहूया. स्वर्गाचं दार कोणासाठी उघडलं आणि कोणासाठी बिगड़लं अपन बघूया. एक खिलाड़ी वहां मौजूद थे जिनके बारे में चर्चा होगी. अभी टीवी अंपर का सिग्नल आना बहुत जरूरी है. क्या डिसीजन देने वाले हैं वो देखना बहुत जरूरी. 75 विकेट के नुकसान पर 77 रनों का लक्ष्य. अंपायर ऑनफील्ड अंपायर ने रनआउट के लिए क्या आप देखना चाह रहे हैं कौन से बल्लेबाज आउट है? बिल्कुल चला म्हणजे स्ट्राइकर की तरफ जो बल्लेबाज जो है वो सुरक्षित है या आउट है वो देखा जाएगा. मतलब आपने सही कहा था, मैच समाप्त नहीं है. मैच नहीं, इंटरेस्ट बहुत सा जारी आहे. म्हणजे इंटरेस्ट अजून नाही संपलाय आणि इंटरेस्टिंग क्ल्यू आता येऊ घातलाय. बघूया काय घडलं होतं. ज्यावेळेला अंकितनं चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला या एंडला बघूया. ओ हो, कहाणी में ट्विस्ट आलाय कहाणी में. तिसऱ्या पंचाचा निर्णय येणारच आहे पण इथे ट्विस्ट आलाय. ज्यावेळेला बॅट बाहेर आली त्यावेळेला बेस डिस्ट्रॉय झालेत. याचा अर्थ परतावा लागणार आहे ते त्याच्यातच चालले. इट्स आउट. पण आउट कोण आहे? मिस्टर भागेश. याचा अर्थ स्ट्रायकर एंडला तिथे आता नवीन फलंदाज येणार आहे. हा एवढा मोठा टर्न आलाय ना, म्हणजे अर्नाल्यावरनं इथे येताना ना त्या बॉलिंगच्या अगोदर तर ओलांड्यावरती मोठा टर्न आहे. त्याच्यापेक्षा मोठा टर्न या मॅचला आलाय. यू टर्न है और कपार का मैच है. 75. अब देखिए आंकड़े क्या बताएंगे. 2 गेंदों का खेल आना बाकी. 2 रनों की जरूरत है. दो गेंदों का खेल आना बाकी. 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. पैसा वसूल मैच है. तो करण सर हमेशा आप कहते हैं ना जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे. और जो बैठे हुए थे ना वो बिल्कुल इस बार खड़े हो चुके हैं. अब अंपायर बताइए अंपायर कितने रन मिले? अंपायर 3 रन. तो बिल्कुल इस वक्त स्कोरर सही है. 2 गेंदों का खेल आना बाकी. 2 रनों की जरूरत है. ऑनलाइन स्कोरर है ये. बिल्कुल दोनों बहुत अच्छा काम कर रहे हैं. 75. 4 विकेट के नुकसान पर. कहानी इंटरेस्टिंग है. वक्त कम हो रहा. शतरंज की चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. टूर्नामेंट का ये 26वां साल. कमाल बेमिसाल. अब दिल की धड़कनें बहुत है. दिल की धड़कनें बहुत तेज है. और आपने पूछा था दिल में हड्डी होती है नहीं, और हड्डी होती तो बिल्कुल टूट जाती. इस वक्त अगर देखे दिल के मरीज अगर है तो ये मुकाबला ना देखे ये मुकाबला. 2 गेंदे और 2 रनों की जरूरत है. ज्यांना त्रास नाही त्यांनी डोळ्यावरती हात ठेवल्यात. बाबा पुढचा क्षण कसा बघायचा तेही पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय आणि जसं तुम्ही नकाचा उल्लेख केला, नख कुरतडणारा. आणि असंही पाहिलं तर बुधवार रविवार वगैरे तो राखीव असतो बऱ्याच जणांचा. केस कापायचा, नख कापायचा. आता बघा ती कापून झाली असेल तर मॅच दिशेने या का नेल बॅटिंग फिनिश आहे. 2 बॉल 2. चेतन आहे पण दुसऱ्या बाजूला संजू मॅन ऑफ द मोमेंट गोलंदाजीला आहे. अपनी बॉलिंग पर गेंदबाज तैयार. इस बार अब गेंद लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है. मिड ऑन पर आना पड़ा. 1 गेंद 1 रन. क्या मैच है. जितने दर्शक अगर है यहाँ, अगर ये मैच आपको पसंद आ रहा है तो जोरदार तालियां बजाइए. तालियों की आवाज आनी चाहिए. व्हाट ए मैच. हर दिन आता है, हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. पैसा वसूल मुकाबला. कौन जीतेगा? 1111 4441 आचोले या नितिन 11 स्पोर्ट अर्नाला. अभी भी पता नहीं चल रहा है. एक मॅच आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा कोण जितेगा पता नाही चल रहा है. अशा वेळेला काय माहिती का, नौस दडपण प्रेशर कोण हँडल करेल. या दडपणाचा सामना कोण व्यवस्थितरित्या करू शकेल. काय मकरन आणि दुसऱ्या बाजूला संजू. आणि हे बरं आहे तुम्ही सही का आता जो डायमंड कट डायमंड आता 2 बेस्ट प्लेयर एकमेकांसमोर आहेत. त्यांनी दोघांनी बेस्ट इनिंग साकारली आहेत पण त्या इनिंगला ते विजयाचं कुंकू लावायचं आहे. संजूला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. त्यांनी केलेली 44 धावांची खेळी त्याला फायदा देऊन जाईल. तर मकरनने 43 धावा 43 त्यानेही केल्यात. 1-1. हो मिस केलाय संजू ओनली संजू.
बिलकुल आपने कहा कितनी मुश्किल होती आहे तेवढीच मुश्किल जेव्हा आमच्या नारंगी फाटकातनं जेव्हा फाटा उघडते तेव्हा मोटरसायकल बाहेर काढणं ट्रॅफिकमध्ये हे तसं आहे. तुम्ही एक चेंडूवरती 6 खेळू शकता पण एक चेंडूवरती 1. तुमचा म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, ते दडपण, ते नवस, तो दबाव सहन करण्याची क्षमता कुणाकडे आहे. आणि हा 30 क्षमता पण संजूसाठी पाहिले. मकरनची एक चांगली इनिंग, आक्रमक इनिंग. त्या आक्रमक इनिंगला शेवटचा एका चेंडूचा थोडासा डाग आहे आणि तो डाग संजू ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है और गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच. और 44 रनों की बहुत ही शानदार पारी. पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ. दर्शक भी बहुत खुश है. मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा. नेक्स्ट मैच जल्दी शुरू करना है. प्रशांत, आपण हा शेवटचा चेंडू पाहतोय. काय घडलं होतं शेवटच्या चेंडूवरती? थोडासा लेग कटर हाताळला गेला होता. ज्यावेळेला मकरनने मिस केलं त्याच वेळेला निराशा त्याच्या चेहऱ्यावरती. आणि एक हात, संजूचा एक हात त्यासाठी आहे. त्यानं टीमला दिलेला हात, डाग दिलेली खेळाडूने साथ आणि हे सेलिब्रेशन, हे ज्युबिलेशन आपण जे आता स्क्रीनवरती पाहतोय. 4-1 आसोळे बॉईज या टीमनं हा सामना जिंकलाय. गेम चेंजर खेळाडू 2 जण होते नॉमिनेशनमध्ये. मी म्हटलं तर मॅच इथे जिंकला तर तो होईल. स्कोरबोर्ड जवळपास लेवल आहे. 4-1 आचोळ्याने केल्या 76 धावा. 44 धावांची खेळी संजूची आपण पाहिली. 2 विकेट प्रथमेशच्या नावावरती, 2 विकेट सदानंद यांच्या नावावरती. आणि पाठलाग करताना तो 77 धावांचा एक इनिंग आली. 43 धावांची, खास करून 15 चेंडूमध्ये मकरन यांची धावांची खेळी. ऋषालनं स्टार्ट केला होता 19 धावांची खेळी. 1 विकेट अंकितच्या नावावरती, 1 विकेट संतोषच्या नावावरती. पण संजूनं हाताळलेलं शेवटचं 7 धावांचं षटक दिलेली आपल्या टीमला साथ. आणि तिथूनच बदललाय हा मॅच, बदललाय. प्लेयर ऑफ द मॅच, सामनावीर, गेम चेंजर मिस्टर संजू. O2 प्रशांत जाधवड़े. थैंक यू तुकाराम सर. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है एनसीसी चषक 2025. और गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच गोज टू वन एंड ओनली संजू. चाहे गेंदबाजी या एक बार फिर बल्लेबाज है. 44 रनों की बहुत ही महत्वपूर्ण पारी और गेम चेंजर खिलाड़ी है. हमारे पास खिलाड़ी बहुत है, हमें खिलाड़ी नहीं, हमें गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. संजू को मौका मिला और इसका भरपूर फायदा उठाते हुए आज अंडर प्रेशर शानदार बल्लेबाजी और उसके साथ जबरदस्त गेंदबाजी आपने की है. सभी के अनुसार 2 गेंदे 2. आपके मन में क्या चल रहा था? आपल्या मनामध्ये काय या ठिकाणी द्वंद्व सुरू होती? मनामध्ये म्हणजे बॅट्समन डिफेन्सिव्ह मोडमध्ये होता. मला माहीत होता की मोठा शॉट खेळणार नाही, त्याच्यामुळे गुड लेंथवरून जर बॉल फिरला असता तर बॅट्समन डॉटच होणार होता. म्हणून मी बोललो तोच बॉल टाकेल. अशा प्रकारे एक सेट बॅट्समन असतो, गोलंदाजी करणं कठीण असतं, कारण यापूर्वी त्याने डॉमिनेट केलं होतं. हो नक्कीच. त्याने जर मोठा शॉट खेळला असता तर नक्कीच त्याने मला 6 पण मारला असता, पण तो डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेला, तिथेच आम्ही मॅच जिंकलो. सीझनमधला एक बेस्ट मोमेंट तुम्ही या ठिकाणी अनुभवला. 44 धावा आणि निर्णायक क्षणी जेव्हा दबाव बनला होता त्या दबावाला जुगारून चांगली कामगिरी केली. हो नक्कीच. एनसीसी चषकाबद्दल काय सांगा, ज्या पद्धतीने प्रेक्षक सपोर्ट करतात? नाही, एनसीसी चषकाबद्दल बोलायचं तर खूप चांगलं आयोजन असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या वसई विरारमध्ये बेस्ट आयोजन असतं नारंगीचं. एक रोमहर्षक सामन्याचा आनंद घेतलाय मैदानावरती. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी आपण बघितलं तर एन्जॉय केलंय, पण तुम्ही हा सामना एन्जॉय केला का? हो नक्कीच नक्कीच एन्जॉय केला आम्ही सामना. संजू, पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अप्रतिम क्लास दाखवला तुम्ही. 44 धाबा, त्याचबरोबर एक चेंडू जो डॉट टाकायचा होता त्यानं आउट स्विंग टाकला, म्हणजे टप्पापर्यंत चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर आला. कव्हर खेळण्यासाठी फलंदाज गेला का अगदी सुरक्षित पटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये बॅट्समन मकरन फसला. आणि या डावामध्ये निश्चितच आपण बघितलं तर संजू विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इतकंच. पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम 26वा पर्व पाहतोय. पहिल्या दिवसाचा खेळ, दुपारचं सत्र. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. आवाज ऐकूया भरत राऊत आणि झहीर आमच्याबरोबर जॉईन. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रशांतजी. खरोखरच काय क्रिकेट आपण पाहिलं. ज्या खेळाडूने अक्षरशः गोलंदाजांना, अनेक गोलंदाजांना बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवला गेला होता. आपण संजूची ती इनिंग नक्कीच DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. 17 चेंडू आणि 44 धावा कशा प्रकारे संजूने केल्या होत्या. मग त्या